नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण रायगड जिल्हा पोलीस भरतीचा पेपर जो 2/4/2023ला झालेला होता त्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न या ठिकाणी आपण स्पष्टीकरण घेणार आहोत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे 6 अंकी सर्वात मोठी व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती. ठीक आहे. तर 6 अंकी सर्वात मोठी संख्या सांगितलेली आहे. तर ती 6 अंकी सर्वात मोठी संख्या तुमची येणार आहे. बघा, लक्षात घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे 6 अंकी तुमची सर्वात मोठी संख्या असेल 9,99,999. त्यानंतर तुम्हाला विचारलेला आहे 6 अंकी सर्वात लहान संख्या. सर्वात लहान जर संख्या विचारली 6 अंकी तर ती तुमची किती असेल? 1,00,000 असेल. ठीक आहे. 6 अंकी सर्वात लहान संख्या आणि 6 अंकी सर्वात मोठी संख्या यांची बेरीज तुम्हाला विचारलेली आहे. मग आपण यांची काय करणार आहे? बेरीज करणार आहे. आणि 9 किती होतील? 10. ठीक आहे. म्हणजेच तुमचं फायनल आन्सर असेल 10,99,999 आणि हा पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी एका शाळेची सहल मुंबई येथे जाणार आहे. ठीक आहे. एका मुलीचा सहलीचा खर्च 950 रुपये येतो. तर त्या शाळेत एकूण 120 मुले सहलीला जाणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा एकूण खर्च किती? लक्षात घ्या, टोटल खर्च विचारलेला आहे. तर या ठिकाणी सिंपल प्रश्न म्हणू शकतो आपण. सहलीचा एका विद्यार्थ्याचा खर्च किती आहे? 950. ओके, 950. ठीक आहे. त्याच्यानंतर किती विद्यार्थी टोटल आहेत? 120. यांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. लक्षात घ्या. आता गुणाकार करताना एक सोपी पद्धत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. बरेच विद्यार्थी या संख्या एकाखाली एक लिहितील आणि त्या ठिकाणी त्याचं काय करतील? गुणाकार करतील. तर ही ओव्हरऑल सर्व विद्यार्थी तेच करणार आहेत. मग मेरिट कसं ठरेल? विथ 30 सेकंद तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. लक्षात घ्या. उत्तरामध्ये हे दोघी जे शून्य आहेत ते कॉमनली येणार आहेत. येत्या लक्षात. म्हणजे ह्या 2 शून्याचा विषय संपलेला आहे. 95 आणि 12 यामध्ये 12चा जर टेबल घेतला तुम्ही तर 12 पंच किती होतील? 60. हातचे किती होतील? 6. 12 108. 108 आणि 6 किती होतील तुमचे? 114 होतील. म्हणजेच या ठिकाणी तुमचं फायनल आन्सर असेल 1,14,000 रुपये एवढा एकूण खर्च येईल, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न जरी तुम्हाला फार मोठा दिसत असला तरी हा प्रश्न फार एकदम आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो लल्लन टॉप प्रश्न आहे. बरोबर, फार सोपा आहे. बघा, तुम्हाला या रीतीने विचारलेलं आहे की पोहोचायला किती तास लागतील. तास म्हणजेच काय? वेळ विचारलेला आहे. आणि मग वेळ विचारला आहे तर काळकाम वेगामध्ये वेळेचं सूत्र जर तुम्ही घ्याल अंतर भागेला वेग, पण याला तुम्हाला 508 गुणण्याची गरज नाही. का? कारण लक्षात घ्या, किलोमीटर आणि किलोमीटर सारखंच परिमाण आहे. ठीक आहे. जरी तुम्हाला तास विचारलेले असले म्हणजे तास म्हणजेच काय? वेळ. तर वेळाचं सूत्र काय तुमचं? अंतर भागाकारामध्ये काय आहे? वेग. ठीक आहे. आता अंतर किती दिलं विद्यार्थी मित्रांनो? 225. भागाकारामध्ये वेग दिला आहे तुमच्या 45 किलोमीटर पर वर्स. ठीक आहे. नेहमीप्रमाणे याला छेदाला 508 गुणू नका. लक्षात घ्या, परिमाण सारखं आहे म्हणून. जर परिमाण बदललेलं असतं तर आपण छेदाला 508 गुणलं असतं. आता 225 आणि 45 यांचा डायरेक्ट भागाकार करा, उत्तर तुमचं हजर असेल. आता आपण 15 भाग देऊ. 15 त्रिक 45. ठीक आहे. 15 एक 15. आता 22 मधून 15 गेल्यानंतर किती राहतील? 7. आणि परत 15 भाग दिल्यानंतर 15 पाचा 75. ठीक आहे. आता खाली 3 राहिलेले आहे, वरती 15 राहिलेले आहेत. ठीक आहे. 3 एक 3 आणि 3 पाची 15. म्हणजे या ठिकाणी तुमचं फायनल आन्सर असेल 5 तास, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. तर पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांची 150 ट्रे आणले. मिरचीच्या रोपांचे 150 ट्रे आणले. प्रत्येक ट्रेमध्ये किती रोपं होती? 35. मग लक्षात घ्या, 150 ट्रे आणलेले आहे आणि प्रत्येक ट्रेमध्ये 35 रोपं होती. म्हणजे एकूण किती रोपं झाली? म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 150 गुणाकारामध्ये किती करावं लागतील? 35. ठीक आहे. म्हणजे त्यावेळेस आपल्याला एकूण रोपं त्या ठिकाणी मिळून जातील. ठीक आहे. एकूण रोपं मिळाल्यानंतर त्याने पुढे म्हटलं त्याने एका ओळीत 25 प्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली. 25 प्रमाणे लावली. म्हणजे ज्यावेळेस आपण यांचा गुणाकार करू त्या आलेल्या गुणाकाराला 35 ने डिवाइड केल्यानंतर त्या प्रत्येक ओळीमध्ये किती या ठिकाणी रोपं येतील ते तुम्हाला मिळून जाईल. मग आपण या ठिकाणी यांचा गुणाकार करणार आहोत.
गुणाकारामध्ये दोन संख्येपैकी एका ठिकाणी शून्य असेल तर उत्तराची सुरुवात शून्य होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे शून्याचा विषय संपला. आता या ठिकाणी 15चा टेबल आहे म्हणून 15 पाचा किती होतील 75शी 5 हातचे आले 7. 15 दुनी 15 त्रिक 45, 45 आणि 5 50 आणि 2 किती होतील 52. म्हणजे टोटल तुमचे 5250 रोपं झालेली आहे. आणि त्याने काय म्हटलं आपल्याला प्रत्येक ओळीत 25 प्रमाणे रोपं लावायचे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 5225ला कितीनं भागायचं आहे 25नं. एवढं भागाकार केल्यानंतर तुमचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 25 एक 25, 25 दुनी किती होतील 50. 52 मधून 50 गेल्यानंतर किती राहतील 2. परत 25 एक 25 आणि हा शून्य दिल्यानंतर तुमचं फायनल आन्सर असेल 210. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. तर अशा वेळेस तुमचे रोपांचे किती ओळी आले असतील तर या ठिकाणी रोपं किती ओळी असतील 210. पुढील प्रश्न दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. ठीक आहे, त्या इमारतीत किती कुटुंब आहेत 16 कुटुंब आहेत. बरं ओके. त्याच्यानंतर प्रत्येक कुटुंबाने दररोज 225 लिटर पाणी वापरले. आता हा नंतरचा विषय झाला, पण सुरुवातीला एक लक्षात घ्या 3000 लिटर टाकीची धारकता आहे म्हणजे 3000 लिटर टाकीची क्षमता आहे. त्या 3000 लिटर टाकीच्या क्षमतेमध्ये किती कुटुंब आहेत 16 कुटुंब. मग एका कुटुंबाला किती लिटर पाणी लागेल हे सुरुवातीला आपल्याला काढावं लागेल. मग 3000 भागेला किती करावं लागेल 16 करावं लागेल. ठीक आहे, या ठिकाणी 16 एक या ठिकाणी 16 होतील. 30 मधून 16 गेल्यानंतर 14 राहतील. ठीक आहे, म्हणजे 140 झाले. आणि 16 गुणिला 8. ठीक आहे, 16 गुणिला 128. 140 मधून 128 जर गेले तर किती राहतील या ठिकाणी 12 राहतील. ठीक आहे, आणि 16 गुणिला 7 जर केला आपण तर या ठिकाणी किती येते ते 112. ठीक आहे, उरले किती या ठिकाणी तुमचे 120 मधून 112 गेल्यानंतर 8 उरतील म्हणजे इथं 80 होतील विद्यार्थी मित्रांनो. आणि 16 पाचा किती होतील 80. म्हणजे जर ओव्हरऑल आपण या ठिकाणी 3000ला जर 16 ने डिव्हाइड केलं तर 187.5 लिटर या ठिकाणी तुमचं काय होणार आहे. एका कुटुंबाला एका कुटुंबाला किती लागेल एका कुटुंबाला 187.5 लिटर लागेल. परंतु पुढे त्याने काय म्हटलं प्रत्येक कुटुंबाने दररोज 225 लिटर पाणी खर्च केलं. म्हणजे लक्षात घ्या 225 लिटर पाणी खर्च केलं. ॲक्च्युअली त्याचं परिमाण किती होतं 187. मग एक्स्ट्राचं किती खर्च केलं एक्स्ट्राचं खर्च केलेला आहे 285 मधून तुम्हाला 187.5 काय करावं लागेल लिटर पाणी वजा करावं लागेल. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली एक समजेल की एका कुटुंबानं एक्स्ट्राचं किती पाणी खर्च केलं. आणि शेवटी त्यानं विचारलं की कुटुंबांना ते पाणी पुरवण्यासाठी किती लिटर पाणी कमी पडेल. साहजिकच आहे जर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी खर्च करता आहे तर तुम्हाला या ठिकाणी ते पाण्याची कमतरता भासणार आहे. मग ते एक्स्ट्राचं पाणी किती तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एका कुटुंबाचं जे परिमाण दिलेलं होतं 187.5 पण एक्स्ट्राचं त्यांनी खर्च केलेलं आहे 225. मग एक्स्ट्राचं किती खर्च केलं तर इथं हातचा घेऊन 10 मधून 5 गेल्यानंतर 5 हातचा परत पॉईंट हातचा वापस जाईल. इथे या ठिकाणी 15 जातील आणि या 15 मधून 8 गेल्यानंतर किती राहतील 7. ठीक आहे, परत या ठिकाणी तुम्हाला हातचा वापस द्यावा लागेल. इथं होतील 12 आणि 12 मधून 9 गेल्यानंतर किती राहतील 3. तुम्ही हातचा वापस दिल्यानंतर 2 मधून 2 गेल्यानंतर 0. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर 225 मधून 187.5 वजा केले तर 37.5 लिटर या ठिकाणी एक्स्ट्राचं काय होणार आहे एक्स्ट्राचं पाणी खर्च होणार आहे. मग पुढे या प्रश्नावरतीच पुढे या ठिकाणी गांभीर्य घेणं गरजेचं आहे की 37.5 लिटर एक्स्ट्रा खर्च पाणी होते एक्स्ट्रा. मग हे एका कुटुंबाचं एक्स्ट्रा आहे. मग असे किती कुटुंब आहेत एका कुटुंब 37.5 लिटर एक्स्ट्राचं पाणी खर्च घेत आहे तर 16 कुटुंब आहे म्हणजे 137.16 यांचं 37.5 गुणिला 16 यांचा नॉर्मल गुणाकार करून घ्यायचा सुरुवातीला. 16 पाचा 80 हातचे 8 16 साते 112. 112 आणि 8 किती होतील 120 हातचे 12 येतील. ठीक आहे, 16 त्रिक 48 48 आणि 12 किती होतील 60. लक्षात घ्या तुम्ही नॉर्मल गुणाकार केलेला आहे. पॉईंट नंतरचं एक स्थळ तुम्हाला कॅन्सल करायचं म्हणजे लक्षात घ्या 600 या ठिकाणी 600 लिटर पाणी काय पडेल कमी पडेल. 600 लिटर पाणी कमी पडेल साहजिकच आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला काय करायचा आहे सोडवायचा आहे. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला आहे मुंबईहून रात्री 10:15 निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 पोहोचली. ठीक आहे, आता या ठिकाणी जर तुम्हाला वेळ दिलेला आहे आणि त्याने विचारलं की प्रवासात किती वेळ लागला
म्हणजे रात्रीच्या 10:15 वाजेपासून तर दुपारच्या 1:40 आता कॅल्क्युलेशन सांगतो आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, रात्री 10:15 ठीक आहे, ते आपण सकाळचे किती घेऊ, सकाळपर्यंत म्हणजे 10:15 लक्षात घ्या. हे पूर्ण टोटली किती तास होता आहे, 12 तास. म्हणजेच तुमचं उत्तर हे 12 तासाच्या पुढेच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कॅन्सल होतो आहे. अशा प्रकारे ॲलिमिनेशन मेथड या ठिकाणी ठेवा. मग आता तुम्हाला एक घड्याळ तुम्हाला काढून दाखवतो, म्हणजे बऱ्यापैकी समजेल. ठीक आहे, तुम्हाला 10 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत असं काउंटिंग आहे. बघा 1:40 शेवटचं टायमिंग आहे. मग आता शेवटच्या 10:15 वाजेपर्यंत तर आपण आलेलो आहे, सकाळच्या 10:15 वाजेपर्यंत आलेलो आहे. मग लक्षात घ्या, आपण एक काम करायचं की 10:15 विचारात न घेता फक्त 10 विचारात घ्या. किती विचारात घ्या, फक्त 10. मग 10 वाजेपासून जर आपण तास मोजले तर हे 1 तास 2 तास आणि 3 तास होता आहे. 3 तास ओव्हरऑल 3 तास, आणि त्याचे वरचा जो आहे 1च्या पुढचा जो आहे 40 मिनटं, म्हणजे टोटली तुमचे किती होत आहे, 3 तास 40 मिनटं होत आहेत. पण तुम्ही इथं फक्त मी तुम्हाला सांगितलं फक्त 10 काउंट करा, पण ॲक्च्युली ते 10 आहेत का, नाही. 15 मिनटं एक्स्ट्राचे आपण 15 मिनटं घेतलेले नव्हते, म्हणून आलेल्या या काउंटिंगमधून 15 मिनटं काय करावं लागतील, तुम्हाला वजा करावे लागतील. ठीक आहे, मग इथं 10 होतील. 10तनं 5 गेल्यानंतर 5, हातचा 1, 4मधून 2 गेल्यानंतर 2, आणि तुमचे 3.25 म्हणजे 3 तास 25 मिनटं ओव्हरऑल 10:15 वाजेपासून तर 1:40 होत आहे. ठीक आहे, आणि तुमचे ऑलरेडी वरचे 12 तास होते, म्हणून तुम्हाला या 12 तासामध्ये तुम्हाला 3 तास 25 मिनटं काय करायचे, बेरीज करायची किंवा ॲड करायचे आहेत. म्हणजे टोटली तुम्हाला ते तास मिळून जातील. 5 जसेच्या तसे, 2 जसेच्या तसे पॉईंट ठेवायचा, आणि 12 आणि 3 किती होतील, 15. म्हणजे टोटली या ठिकाणी तुमचे तास किती लागेल, तर 15 तास 25 मिनटं लागतील, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो, 8 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती. ठीक आहे, आयताची परिमिती लक्षात घ्या. आता तर या ठिकाणी रायगड पोलीस भरतीला आयताची परिमिती विचारलेली आहे, पण लक्षात घ्या, तुम्हाला भूमितीचे सर्व सूत्र माहिती असतील तर या ठिकाणी उदाहरण सोडवता येईल. ठीक आहे, तो आयत असेल, चौरस असेल, वर्तुळ असेल, समभुज त्रिकोण असेल, विषमभुज त्रिकोण असेल, ठीक आहे, इष्टिका चिती असेल, घन असेल, लंब इष्टिका चिती असतील, अशा सर्व प्रकारचे फॉर्म्युले मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला लिहून देईल, बऱ्यापैकी तुम्हाला उदाहरण सोडवून देईल. पण आता आपल्याला हे उदाहरण घेणं गरजेचं आहे. तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आयताची परिमिती. ठीक आहे, आता आयताची परिमिती निघालेला विषय आहे म्हणून सांगतो. आयताचं क्षेत्रफळ आहे या ठिकाणी लांबी गुणिला रुंदी. काय आहे, लांबी गुणिला रुंदी. पण तुम्हाला हे क्षेत्रफळ विचारलेलं नाही, पण असो तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे, आता आयताची परिमिती विचारलेली आहे मित्रांनो. परिमिती बरोबर या ठिकाणी 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता बरेच विद्यार्थ्यांना वाटत असेल, व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच जणांचाही सूत्रपाठ असेल, पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचे लहान बहीण भाऊ की ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे स्पर्धा परीक्षेची, त्यांना सुद्धा समजायला पाहिजे, हा उद्देश आहे माझा. म्हणून मला या ठिकाणी प्रत्येक सूत्र या ठिकाणी लिहावं लागतं. ठीक आहे, आता 8 सेंटीमीटर काय आहे, लांबी आहे, म्हणून 2 कंसामध्ये लांबी किती आहे, 8, रुंदी किती आहे, 3. ठीक आहे, आता 2 कंसामध्ये सुरुवातीला आपण यांची बेरीज करू. 8 आणि 3 किती होतील, 11, आणि कंसाच्या बाहेरील संख्येचा गुणाकार असतो, म्हणून 11 दुनी किती होणार आहे, 22. तुम्हाला परिमिती सेंटीमीटरचं दिलेलं होतं परिमाण, म्हणून तुमचं फायनल आन्सर असेल पर्याय क्रमांक बी, 22 सेंटीमीटर. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे 16 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जसं आपण या ठिकाणी घर बनवतो आणि आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण फरशी लावतो किंवा स्टाईल लावतो, ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला त्या घराचं क्षेत्रफळ माहिती असेल तरच तुम्ही किती फरशा लागणार हे काढू शकतात. ठीक आहे, आता पण या ठिकाणी एक फसगत अशी होते आहे का, सुरुवातीला दर चौरस मीटर म्हणतो, चौरस म्हणतो आहे. ठीक आहे, चौरसाच्या 4ही बाजू सारख्या असतील, येतं लक्षात, 4ही बाजू सारख्या असतील. पण दुसऱ्याच प्रकारे पुढे अजून म्हणतोय तो 16 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद.
आता मला सांगा लांबी आणि रुंदी केव्हा असते, ज्यावेळेस आयत असेल त्यावेळेस. म्हणजे बघा शब्दशः अर्थ कसा होतो, जर तुम्ही चौरसाचा फॉर्म्युला घेतला तर उत्तर चुकेल. ठीक आहे, तर लक्षात घ्या या ठिकाणी. पण आयताचा घेतला, आता लांबी आणि रुंदी केव्हा दिलेली असते की ज्यावेळेस तुमचा आयत असतो त्यावेळेस. येत आहे लक्षात. मग एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सभागृहाला फरशी असा जर कुठला तरी प्रश्न असेल, सभागृहाला फरशी किती बसवण्याची मजुरी वगैरे समथिंग, तर लक्षात घ्या आपण ज्यावेळेस सभागृहाचा या ठिकाणी फरशांचा विषय आलेला आहे तर आपण काय घेतो या ठिकाणी, परिमिती घेतो. ठीक आहे, पण आयताची परिमिती घेऊन इथं चालणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला चौरस शब्द दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा चौरस. मग चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे, बाजूचा या ठिकाणी. ठीक आहे, किंवा चौरसाचं काय सूत्र, बाजूचा स्क्वेअर. बाजूचा स्क्वेअर घेऊन सुद्धा चालणार नाही तुम्हाला, कारण एकच थोडी बाजू दिलेली आहे तुम्हाला. लांबी आणि रुंदी काय दिली आहे, लांबी आणि रुंदी दिलेली आहे. ठीक आहे, मग लांबी आणि रुंदी कशात दिलेली असते, आयतामध्ये. आयत. ठीक आहे, मग आयताचं क्षेत्रफळ काय, लांबी गुणिला रुंदी. आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिला रुंदी. ठीक आहे, मग लांबी किती दिलेली आहे तुम्हाला, 12 गुणिला रुंदी किती दिली आहे, सॉरी लांबी 16 दिलेली आहे आणि रुंदी किती दिलेली आहे, 12 मीटर. यांचा गुणाकार करून घेऊ. ठीक आहे, आपण ज्यावेळेस आयताचे क्षेत्रफळ काढून घ्यायचं, आयताचं क्षेत्रफळ काढल्यानंतर ठीक आहे, आता क्षेत्रफळ दिलेले आहे यांचा गुणाकार करू आपण. ठीक आहे, 16 दुनी या ठिकाणी होतील 32, हातचे आले 3, 16 1 16, 16 आणि 3 19. ठीक आहे, म्हणजे 192 क्षेत्रफळ आलेलं आहे आणि प्रत्येक चौरस मीटरचा खर्च किती आहे, 80 रुपये प्रति. ठीक आहे, मग 192ला कितीने गुणणार, 80ने गुणायचं. ठीक आहे, 192ला 80ने गुणायचं. ठीक आहे, सोपी पद्धत सांगतो. 0 कॉमन ठेवून द्यायचा. 8 दुनी 16, 6 हातचा आला 1, 8 9 72 आणि किती होतील 73, हातचे आले 7, 8 1 8, 8 आणि 7 किती होतील 15. म्हणजे तुमचं फायनल आन्सर या ठिकाणी असेल 15,360, जे की पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. पण एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की इथं चौरस दिलेला आहे म्हणून चौरसाचं फॉर्म्युला या ठिकाणी यूज होणार नाही, फक्त तो शब्दशः अर्थ आहे. म्हणून मी तुम्हाला साईडला सुरुवातीला चौरस काढून दिला होता, पण चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग. इथं बाजूचा वर्ग येणार नाही, म्हणून या ठिकाणी तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ घ्यावं लागेल. तिच्यात 16 आणि 12ची किंमत टाकावी लागेल. त्याचं उत्तर आलं 192. प्रति चौरस मीटरचा खर्च आहे 80 रुपये. यांचा गुणाकार केल्यानंतर तुमचं उत्तर येते 15,360. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न फार लांबलचक आहे आणि फार मोठा दिसत आहे. ठीक आहे, परंतु फार मोठा जरी असला तरी तुम्ही त्याला कमीत कमी याच्यामध्ये सोडवू शकतात. बघा कसं आहे, मावशीने 12 मीटर लांबीची एका रंगाची व 18 मीटर लांबीच्या दुसऱ्या रंगाची अशा 2 प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या. ओके, प्रत्येक रंगाच्या कागदी पट्टीचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. ठीक आहे, तर जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील. ठीक आहे, वाचताना लेंदी वाचतो आहे प्रश्न, पण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे वाक्य, जास्तीत जास्त हा शब्द महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त हा शब्द असेल तर या ठिकाणी मसावी काढावा लागतो. ठीक आहे, आता मसावी काढायचा लागतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल सर इथं लसावी आणि मसावी कुठून आला. ठीक आहे, इथं प्रॉपरली मसावी शब्द वापरलेला नाही आहे, परंतु जास्तीत जास्त हा आयडेंटिफाय करतो, डिपेंड करते की मसावी आहे. मग तुम्हाला कोणत्या संख्येचा मसावी काढायचा आहे तर तुम्हाला 12 मीटर व 18 मीटरचा काय काढायचा आहे, मसावी काढायचा आहे. तुम्ही डायरेक्ट 12 आणि 18चा मसावी काढल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळून जातं. बघा लक्ष द्या, मसावी काढताना दिलेल्या संख्या समसंख्याच पाहिजे. ठीक आहे समसंख्या. दिलेल्या 2 संख्यांना एकाच संख्येनं भाग गेला पाहिजे. तो म्हणजे आपण 6चा जर टेबल म्हटला, हे कोणतं डिपार्टमेंट आहे तुमचं, आन्सर. 6 दुनी 12 आणि 6 त्रिक 18. आता खाली आलेल्या संख्या समसंख्या नाही, म्हणजे मसावी काढणं बंद करायचा. म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे 6, जे की तुमचं फायनल आन्सर आहे. जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील, तर जास्तीत जास्त 6 मीटर लांबीचे तुकडे करता येतील. अशा प्रकारे हा प्रश्न काय करायचा आहे, तो सोडवायचा आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला आहे वयावरती प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि अपडेटेड क्वेश्चन्सनुसार आपण त्याला सोडवणार आहोत. अपडेटेड पद्धत जी आहे. ठीक आहे, शुभमचं आजचे वय 12 वर्ष आहे. ठीक आहे, शुभमच्या वडिलांचं वय 42 वर्ष आहे. डायरेक्ट त्यांनी दिलेलं आहे. पुढे म्हटलं आहे शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. कोणापेक्षा लहान आहे, त्यांच्या वडिलांपेक्षा. आता मला सांगा, वडील आपल्याला त्यांचं वय किती दिलेलं आहे, 42. मग आई जर 6 वर्षानं लहान असेल तर ती किती वर्षाची असेल, 36 वर्षाची असेल. 6 वर्ष मागे जाऊ आपण. ठीक आहे, पण पुढे त्यानं विचारलं आहे शुभमच्या आजच्या वयाचं
आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर. आता शुभमचं आजचं वय होतं शुभमचं आजचं वय तुम्हाला दिलेलं आहे 12 वर्ष. ठीक आहे. आणि आईचं वय आपण आता काढलेलं आहे 36 वर्ष. तुम्हाला याला रेशोमध्ये कन्वर्ट करणं आहे, टेबल येणं गरजेचं असेल. 12 × 12 आणि 12 त्रिक किती होतील 36. म्हणजेच त्यांचं गुणोत्तर प्रमाण असेल वयाचं 1:3, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या प्रश्नामध्ये पर्सेंटेज दिलेले आहेत. ठीक आहे. आता पर्सेंटेज देण्याची अपडेट पद्धत मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण किती मेसेज आलेले आहे 40 मेसेज. ओके, काय हरकत नाही. त्यापैकी 80% मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. 80% मेसेज वाढदिवसाची शुभेच्छा. म्हणजे 40च्या तुम्हाला किती टक्के काढायचं आहे 80% काढायचं आहे. 40च्या 80% काढायचं आहे. बघा 40 मेसेजच्या 80% म्हणजे किती मेसेज, तर बघा पर्सेंटेज कॅन्सल तर 2 शून्य कॅन्सल. अपडेट पद्धत ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट पद्धत आहे. ठीक आहे. पर्सेंटेज कॅन्सल तर 2 शून्य कॅन्सल. ठीक आहे. मग 4 8 किती होतील 32. मग 32 मेसेज त्याचे कशाचे होते वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. वाढदिवस शुभेच्छा. ठीक आहे. मग लक्षात घ्या 40 पैकी जर 32 मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे असतील तर वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आले असतील, तर साहजिक गोष्ट आहे किती मेसेज आलेले असतील 8 मेसेज हे वाढदिवसाच्या व्यतिरिक्त आलेले असतील. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे तुमचं काय असेल उत्तर असेल. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला आहे मीनाबाईंनी ठोक व्यापाऱ्याकडून 30 साड्या 9,750 रुपयांना खरेदी केल्या. ओके. त्या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना 1 या दराने विकल्या. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस 30 साड्या 9,750 रुपयाला विकल्या. ठीक आहे. म्हणजे 30 साड्यांची किंमत होती 9,750 सुरुवातीला. पण नंतर त्यांनी काय केलं की 460 रुपयांना 1 या दराने. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही डायरेक्ट एक काम करायचं स्मार्ट पद्धतीनं 460 गुणेला परत त्याच साड्या तेवढ्याच क्वांटिटीच्या साड्या त्यानं विकलेल्या असतील. मग 460 गुणेला 30 करायचं. बरोबर आहे. मग लक्षात घ्या 0 0 कॉमन राहील. 3 × 18 हातचा 1, 3 × 4 12 आणि 1 13. म्हणजे 1,380 रुपयांना त्यांनी ते विकलेलं असेल. ठीक आहे. 0 कॉमन आणि 6 × 18 कॅरी 1 4 × 12 आणि 13 म्हणजे 13,800. सॉरी, पण 13,800 ही किंमत असेल. लक्षात घ्या जेव्हा वस्तूची साडीचं जो रेट आहे तो वाढवून दिलेला असेल 460ला. मग लक्षात घ्या 13,800 रुपयाला जर विकलेली असेल त्या 30 साड्या आणि अगोदर त्या साड्या तुम्हाला किती रुपयाला खरेदी केल्या होत्या 9,750. समजतंय. ठीक आहे. मग तुम्हाला 13,800 पासून 9,750 काय करायचं आहे वजा करायचं आहे. 0 हातचा येईल 10, 10तून 5 गेल्यानंतर 5 हातचा वापस जाईल. 8 मधून 8 गेल्यानंतर 0 आणि 13 मधून 9 गेल्यानंतर किती राहतील 4. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला नफा किती राहील विद्यार्थी मित्रांनो, तर 4,050 रुपये तुम्हाला या व्यवहारामध्ये काय होईल नफा होईल, जो की पर्याय क्रमांक डी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा भूमितीवरती प्रश्न आहे. ठीक आहे. रायगड पोलीस भरतीसाठी आलेला प्रश्न हा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मेरिट ठरवू शकतो. ठीक आहे. आता हा डिफिकल्टी प्रश्न आहे पण आपण याला स्मार्ट पद्धतीने कसं सोडवणार बघून घ्या पुढेच. ठीक आहे. आता लक्षात घ्या शेवटी सर्व वाचून घेतल्यानंतर हे पहिलं जे वाक्य आहे एका आयताची लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरनं जास्त आहे, हे वाक्य विद्यार्थ्यांना गोंधळात टाकतं. आणि पुढे दिलेलं आहे त्या आयताची परिमिती 76 असेल. आता लक्षात घ्या आयताची परिमिती काढण्यासाठी काय आवश्यक आहे लांबी आणि रुंदी आवश्यक आहे. ठीक आहे. मग आयताची परिमिती तुम्हाला दिलेली आहे. आयताची परिमिती बघा, आयताची परिमिती सूत्र तुमच्या समोर आहे. परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे. पण लक्षात घ्या आयताची परिमिती ऑलरेडी किती दिलेली आहे तुम्हाला 76 दिलेली आहे. 2 कंसामध्ये लांबी आणि रुंदीचा असा विषय केलेला आहे त्यांनी की लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 जास्त आहे. वाक्य शांततेचे ऐकून घ्या. लांबी जास्त आहे ठीक आहे रुंदीपेक्षा. मग रुंदी जर तुम्ही या ठिकाणी पहा पहिला ऑप्शन जर घेतला तुम्ही 27, शांततेत समजून घ्या. 27 जर ऑप्शनमधून घेतलात विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला काय शोधायचं आहे लांबी.
मग फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 27 ऑप्शनमधून घेतलं, 27 ही संख्या 2 सेंटीमीटरनं जास्त आहे, म्हणजेच 2 जर वजा केलं तर ही उरलेली संख्या किती असेल 25. आणि ही जी संख्या आहे ही खरंच तिप्पट होऊ शकते का, किंवा 25 ही संख्या तिप्पट आहे का नाही, किंवा कोणत्या संख्येची तिप्पट 25 होते का नाही होत, म्हणजे या ठिकाणी तुमचं ऑप्शन काय 27 कॅन्सल होईल. मग जर आपण 29 ऑप्शन जर निवडला तर 29 मधून 2 सेंटीमीटर जास्त म्हणतोय तो, ठीक आहे. मग 2 सेंटीमीटर जर वजा केलं तर तुमचं किती राहते 27. आता 27 जर तुम्ही लांबी निवडली विद्यार्थी मित्रांनो, तर 27 ही संख्या कोणत्या संख्येची तिप्पट आहे का, तर आहे. कोणत्या संख्येची तिप्पट आहे 9 या संख्येची तिप्पट आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस 9 गुणिला 3 करणार ना त्यावेळेस 27 येईल. लक्षात येते. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलेला आहे कोणता 29 दिलेला आहे. मग रुंदी किती निवडणार तुम्ही 27. लांबी तुमची 27 तुम्ही कुठून निवडलेली आहे, तर 29 पर्यायातून 2 तुम्ही जास्तीचे होते ते वजा केलेत, उरले किती तुमचे 27. आणि 27 ही संख्या 9च्या तिप्पट आहे. इथं जरा डिफिकल्टी लेवल आहे, पण थोडंसं समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. 27 ही संख्या 3च्या पटीत आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल सर मग बाकीचे ऑप्शन का नाही घेतले तुम्ही. आता घेऊन बघा ना तुम्ही. 9 जर घेतले तर 9तून जर 2 वजा केले तर 7 आहे, आणि 7 ही संख्या कोणत्या संख्येची तिप्पट आहे का नाही, मग कॅन्सल. 11तून जर 2 वजा केले तर 9 राहतील, आणि 9 कोणत्या संख्येची तिप्पट आहे का आहे 9 ही संख्या 3ची तिप्पट आहे. ठीक आहे. मे बी पॉसिबिलिटी म्हणजे 27 आणि 9 हे ऑप्शन तुमचे कॅन्सल होत आहे. मग तुमचे फक्त 29 आणि 11 ऑप्शन राहत आहे. ठीक आहे. मग रुंदी जर मी या ठिकाणी 9 मानलीत, 9 काय इथं आलेली आहे म्हणून रुंदी जर 9 मानली, लक्षात घ्या. आता ही पोझिशन महत्त्वाची आहे. रुंदी मी इथं 9 मानली कारण की त्यानं म्हटलं आहे लांबी जी आहे ती रुंदीच्या तिपटीपेक्षा, म्हणजे रुंदी जर इथं 9 घेतली तर 9ची तिप्पट आहे. तर 9ची तिप्पट किती येते विद्यार्थी मित्रांनो 27, आणि तिच्यामध्ये 2 सेंटीमीटरना जास्त आहे. मग 27 मध्ये 2 मिळाल्यानंतर 29 येणार नाही का, 29 येईल. म्हणजेच रुंदी जर आपण 9 घेतली तर रुंदीपेक्षा तिपटीनं म्हणजे 9 त्रिक 27 आणि त्याच्यापेक्षा 2 जास्त म्हणजे 29, म्हणजे या ठिकाणी तुमची लांबी येते आहे 29. इथे लक्षात 29. ठीक आहे. परत तुमची कन्सेप्ट क्लिअर करून घेतो या ठिकाणी, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक तुमचा या ठिकाणी काय येतो आहे 29 हे तुमचं फायनल आन्सर असेल. कसं असेल ते पुढे सांगतो तुम्हाला. ठीक आहे. 29 आहे. 29 आपण लांबी जर घेतली तर रुंदी तुमची किती येते 9. परत क्लिअर करतो. या 9ला जर 9ची तिप्पट केली तर 27 होते आहे, आणि त्याच्यापेक्षा 2 जास्त म्हणजे किती येते 29, जे की तुम्ही आता पर्यायातून निवडलेली आहे. आता पुढे लक्ष द्या. ठीक आहे. आता या ठिकाणी 29 आणि 2 कंसामध्ये आपण कंसातील संख्येचे काय करणार आहे बेरीज करणार आहे. परिमितीच्या जागी राहू द्या. 29 आणि 9 यांची जर बेरीज केली तर 30 आणि 8 38 होतील. ठीक आहे. आणि लक्षात घ्या कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह असते तर ते गुणाकाराचं चिन्ह असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 38 दुनी किती होते आहे 76. म्हणजे जर आपण परिमिती काढली, या संख्या जर ठेवून परिमिती काढली तर तुमचं किती येते उत्तर 76 येते, जे की तुम्हाला प्रश्नामध्ये 76 दिलेला आहे. म्हणजे हे जे 76 हे ऑप्शन या ठिकाणी मॅच झालेला आहे प्रश्नामध्ये, तो कोणत्या ऑप्शनला घेऊन झालेला आहे 29ला घेऊन झालेला आहे. म्हणजे तुमचं उत्तर असेल 29. ठीक आहे. तर पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, राकेशचं वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. ठीक आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती आहे 27. तर तुम्हाला किती 2 व्यक्ती आहेत त्यांचे नाव लिहून घ्यायचे, राकेश आणि सानिया. ठीक आहे. राकेश आणि सानिया, आणि त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे 27, जे की ऑलरेडी दिलेली आहे. फक्त स्टेटमेंट हे महत्त्वाचं आहे की राकेशचं वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. कोण कमी आहे राकेश सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी लहान असेल. मग हा जर 5 वर्षांनी लहान असेल राकेश, तर सानिया 5 वर्षांनी मोठी असेल. ठीक आहे. मग जर आपण या ठिकाणी ऑप्शन थ्रू गेलं, इथं जर तुम्ही राकेश 16 वर्षाचा घेता आहे तर सानिया 5 वर्षांनी मोठी येईल ना. तर 16 आणि 5 किती होतील 21, आणि यांची टोटल 27 पेक्षा जास्त येते, म्हणजे 16 ऑप्शन कॅन्सल. पुढचा ऑप्शन 12 जर घेतला, राकेश जर 12 वर्षाचा घेतला तर राकेशपेक्षा 5 वर्षांना सोनिया मोठी असेल, तर 12 आणि 5 किती होतील 17. यांची बेरीज येते आहे 29, जे की 27ला फॉलो करत नाही. मग तुम्ही 12ला जर 29 टोटल येते आहे तर मग 22 ऑप्शन कॅन्सल करा. मग कोणता घ्या डी ऑप्शन. राकेश जर 11 वर्षाचा घेतला आणि यांच्यातील अंतर किती वयाचा आहे 5,
राकेश सानियाच्या वयापेक्षा लहान आहे 5 वर्षांना. मग सानिया 5 वर्षांना मोठी असेल तर 11 आणि 5 किती होतील 16 आणि यांची जर टोटल बेरीज केली तर किती येते 27 जे की तुम्हाला दिलेलं आहे ऑलरेडी प्रश्नामध्ये. तर राकेशचं वय किती असेल तर राकेशचं वय असेल 11 वर्ष. तर या प्रश्नामध्ये दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो एका मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे किती मोबाईल घेतलेले आहेत 13 मोबाईल घेतलेले आहे तर एकूण किती रुपये लागतील. सोपा प्रश्न आहे. 16,000 रुपये काय आहे एका मोबाईलची किंमत आहे. ठीक आहे. गुणाकारामध्ये असे किती मोबाईल घेतलेले आहे 13. जरा स्मार्ट पद्धतीनं गुणाकार करण्याची सवय ठेवा. प्रश्नामध्ये 3 ठिकाणी शून्य आहे म्हणजे उत्तरामध्ये 3 शून्य लिहून द्यायचे. बरोबर आहे. ऑलरेडी बघा 3 शून्य आहे. मग शून्याचा विषय संपलेला आहे. आता 16 आणि 13 पैकी तुम्हाला कोणता पाडा येतो तर दोघी पाडे घेऊ आपण किंवा 16चा पाडा घेऊ. आपण डावीकडच्या संख्येनं उजवीकडच्या संख्येला गुणताना पहिला अंक घ्यायचा. 16 त्रिक किती होतील 48. हातचे आले 4. 16 एक 16 आणि 16 आणि 4 किती होतील या ठिकाणी 16 आणि 4 किती होतील 20. म्हणजे अशा प्रकारे तुमचं फायनल आन्सर असेल 2,08,000 रुपये जे की पर्याय क्रमांक तुम्हाला 3 मध्ये दिलेलं आहे. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील. तर आपण एकदम जबरदस्त पद्धतीने सोडवू. जिथं वाक्य संपदे ना त्या वरच्या सर्व संख्यांचा वरती गुणाकार अंशामध्ये घ्यायचा. तिथून नवीन वाक्य सुरू होते बघा 6 मजुरांना ते खाली घ्यायचं. संपला विषय. 12 पंच 60 भागाकारात 6. 6 एक 6 आणि 6 10 60 म्हणजेच तुम्हाला किती दिवस लागतील तर 10 दिवस लागतील. पर्याय क्रमांक सी. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न भागीदारीवरती दिलेला आहे. पार्टनरशिप्स बरोबर. पार्टनरशिपमध्ये तुम्हाला प्रमाण सुद्धा दिलेलं आहे की एवढ्या प्रमाणात त्यांना काय करायचं आहे व्यवसाय चालू केलेला आहे. जया सीमा निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3 4 7 6 या प्रमाणात 3,60,000 रुपयांची भागीदारी केलेली आहे. ठीक आहे. तर त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला. लक्षात घ्या 12% नफा झालेला आहे. ओके. मग या ठिकाणी 3,60,000च्या 12% नफा झालेला आहे म्हणजे 3,60,000च्या 12% काढून घ्यायचा. 3,60,000च्या 12% नफा. ओके. मग पर्सेंटेज कॅन्सल तर 2 शून्य कॅन्सल. ओके. मग आपण यांचा गुणाकार करू. गुणाकार करताना परत या ठिकाणी 0 कॉमन राहिलेलं म्हणजे उत्तरामध्ये ते 0 कॉमन ठेवायचे. आता 12चा जर टेबल म्हटला तर 12 सक किती होतील 72 2 हातचे आले 7. 12 त्रिक 36. 36 आणि 7 किती होतील या ठिकाणी 36 आणि 4 40 आणि 3 43. ठीक आहे. म्हणजे 43,200 रुपये हा कॉमनली या ठिकाणी यांचं काय आलं कॉन्स्टंट नफा झालेला आहे. 43,200 रुपये काय झालेला आहे नफा. ठीक आहे. मग या 43,200 रुपयाच्या नफ्याचं तुम्हाला वाटप करायचं आहे या रेशोमध्ये. मग वाटप करायचं आहे म्हणजे एकत्रित भागीदारी होती म्हणजे रेशोची सुद्धा भागीदारी करायची. यांची बेरीज करून घ्यायची. 6 7 13 13 आणि 4 17 17 आणि 3 20 म्हणजे यांच्या रेशोची काय केली आपण रेशोची काय केली आपण ॲडिशन केलेली आहे. आणि या 43,200 या टोटल नफ्याला 20 काय करायचं भागायचं. 0 0 कॉमन कॅन्सल. बे एक बे दुनी 4 परत बे एक बे खाली उरला 1 परत बे सक 12 आणि हा 0 राहिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी 2160 ही संख्या तुमची काय आली कॉमन आलेली आहे. कॉमन. ठीक आहे. आता हे कॉमन आलेली आहे. त्याने शेवटी विचारलं निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील. आता मला सांगा निखिल किती नंबरला होता 1 2 3 म्हणून 3 नंबरला त्याचा रेशो किती आहे 7. फक्त त्याच्याच रेशोनं गुणायचं बाकीच्या रेशोनं गुणत बसू नका. मग 2160 हा कॉमन संख्येला 7 काय करायचं गुणायचं. बरोबर. 0 जसाचा तसा ठेवायचा. 7 सकम 42ची 2 हातचे आले 4 7 1 7 आणि 7 आणि 4 किती होतील 11 हातचा आला 1 7 2 14 आणि 1 किती होतील 15. म्हणजेच या ठिकाणी निखिलचा जो वाटा असेल निखिलचा वाटा किती असेल 15,120 जे की पर्याय क्रमांक सी मध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आकाशने दसादसे 8% दरानं बँकेत 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले तर त्याला एकूण किती व्याज मिळाले. म्हणजे हा प्रश्न सरळ व्याजावरती आहे. मग सरळ व्याजाचं सूत्र असं आहे मुद्दल गुणाकारात दर गुणिला मुदत भागाकारात 100. ठीक आहे 100. मग मुद्दल तुमची सर्वात मोठी रक्कम असेल 25,000 गुणाकारात दर किती आहे तुमचा 8%. मुदत किती आहे 3 वर्ष भागाकारात 100. अशा प्रकारची मांडणी करणं गरजेचंच आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी छेदातले 2 शून्य अंशातले 2 शून्य कॅन्सल. ठीक आहे. 250 जशीच्या तसे ठेवायचे. गुणाकारात 8 त्रिक किती होतील 24. ठीक आहे. गुणाकाराची स्मार्ट पद्धत लक्षात घ्या. गुणाकारामध्ये 0 आहे उत्तरामध्ये 0 कॉमन ठेवून नका. बघा आहे 0 कॉमन ठेवला विषय संपला. 25चा टेबल घेऊ. 25 चौक 100 हातचे 0
हातचे 10 राहतील तुमचे. 25 दुनी 50, 25 दुनी 50, 50 आणि 10 किती होतील 60, म्हणजे 6000 रुपये तुमचं व्याज मिळेल, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण घेणार आहोत. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 आहे. आता व्यास या ठिकाणी जर 1.4 मीटर असेल, ठीक आहे, तर त्रिज्या त्याच्या हाफ असते, म्हणजेच काय असते, निम्म्य. किती येईल ते 0.7 मीटर. लक्षात घ्या. अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या ठिकाणी फेरे किंवा कुंपण हा शब्द असेल, फेरे किंवा कुंपण उदाहरणामध्ये हा असा शब्द असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला वर्तुळाचा परिघ किंवा चौरस असेल तर परिमिती अशा प्रकारचं सूत्र घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बैलगाडीच्या चाकाचा व्यास म्हणजे वर्तुळाचा विषय आला, म्हणून वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र आहे तुमचं 2πr, म्हणजेच 2 गुणाकारात 22/7 गुणाकारात त्रिज्या तुम्ही आताच कन्फर्म केलेली आहे 0.7. यांचा जर आपण भाग दिला तर 7 × 7 कॅन्सल, पण याचं उत्तर येणार आहे 0.1. दशांश स्थळानंतरचं एक घर घेणं गरजेचं आहे. यांचा गुणाकार केला 2 × 22 44, आणि 44 एक किती होतील 44 होणार आहेत. पॉईंट नंतर ते एक डिजिट आहे, म्हणून डावीकडे एक घर सरकावावं लागेल, म्हणजे 4.4 मीटर हे तुमचं या ठिकाणी काय झालेलं आहे, परिघ झालेलं आहे. अजूनही उदाहरण संपलेलं नाही. तुम्हाला या व्यासावरून तुम्ही परिघ काढलेला आहे. पुढे त्यांना विचारलं की ते अंतर कितीचं आहे, 1.1 किलोमीटर. लक्षात घ्या, 1.1 किलोमीटर याचा अर्थ ते टोटली 1100 मीटर असेल. का? कारण की किलोमीटरचं जर आपण मीटरमध्ये रूपांतर केलं तर ते 1100 मीटर होईल, कारण की सुरुवातीला परिघ तुमचा मीटरमध्ये आलेला आहे, म्हणून तुम्हाला याचं सुद्धा मीटरमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. मग 4.4 मीटरला किती फेऱ्यांना गुणल्यानंतर तुमचं टोटली अंतर 1100 मीटर यायला पाहिजे. ठीक आहे. मग आपण या 4.4 मीटरला गुणाकारात जर ऑप्शनवरून गेलो तर 44 गुणिला जर 50 केलं तर या ठिकाणी गुणाकाराची प्रोसेस येते बघा. 0 कॉमन, 4×5 = 20, हातचे 2, 4×5 = 20 आणि 2 किती होतील 22. म्हणजे या ठिकाणी तुमचं फक्त 220 मीटर येते आहे. तुम्हाला पाहिजे 1100 मीटर, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 50 ने गुणता येणार नाही, ऑप्शन कॅन्सल. दुसरा ऑप्शन जर घेतला आपण 15, ठीक आहे, म्हणजे 150 घेतल्यानंतर 0 कॉमन येईल, 15 डायरेक्ट भाग दिल्यानंतर 15 × 4 = 60, हातचे 6, 15 × 60 आणि 6 किती होतील 66. दशांश स्थळानंतरचे घर कॅन्सल करावं लागेल. 660 येते आहे का, नाही, म्हणजे तुम्हाला 150 सुद्धा फेरे कन्फर्म करता येणार नाही. मग तिसरा ऑप्शन आहे 250. ठीक आहे. 0 कॉमन जसाच तसा ठेवायचा. 25 × 100 होतील, हातचे 10 राहतील. 25 × 100, 100 आणि 10 किती होतील 110. तुमचं आलेलं फायनलाइज उत्तराचं एक दशांश स्थळ कॅन्सल करायचं, म्हणजे 1100 मीटर या ठिकाणी तुमचे फेरे कन्फर्म होत आहे. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला किती फेरे करावे लागतील चाकाचे, तर 250 फेरे या ठिकाणी घ्यावे लागतील. अशा प्रकारचं ते उत्तर आहे. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बसचा वेग तासी 48 किलोमीटर असताना, तासी 48 याचा अर्थ आहे की एका तासाला 48 किलोमीटर. ठीक आहे. एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात. बसचा वेग तासी 8 किलोमीटरने कमी केला. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, इथं वाक्य संपलेलं आहे, लक्षात घ्या. तासी 48 किलोमीटरचा वेग आहे आणि 5 तास लागतात, म्हणजे सिंपल गोष्ट आहे. गाडीचा वेग एका तासाला 48 असेल तर 5 तासाला किती, मग आपल्याला 48 गुणाकारात काय करावं लागेल 5. नॉर्मली हे किलोमीटरचं अंतर आपल्याला भेटून जाईल. 5 × 8 = 40, हातचे 4, 5 × 20, 20 आणि 4 24, म्हणजे टोटली ते अंतर असेल 240 किलोमीटरचं. ओके. पुढे त्यांना म्हटलेलं आपल्याला बसचा वेग तासी 8 किलोमीटरने कमी केला, तर मग बसचा वेग 8 किलोमीटरने कमी केला तर हे अंतर तर मात्र तेवढंच राहील, पण अगोदर किती होता 48, आता 8 न कमी झालेला आहे, म्हणजे किती राहतील 40. ठीक आहे, समजलं. 8 किलोमीटरने कमी केला म्हणजे टोटली एकूण अंतराला आपल्याला त्या 40 काय करावं लागेल, भागावं लागेल, तेव्हा तुम्हाला तो काय मिळेल, तास मिळून जातील. 0 0 कॅन्सल, 4 × 1 = 4 आणि 4 × 6 = 24, म्हणजेच तुम्हाला ते अंतर 8 किलोमीटरनं कमी केलं तर किती तास लागतील, 6 तास लागतील. पर्याय क्रमांक डी. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 × x - 3 = 3/5 × x + 4, तर x ची किंमत किती. आता बरेच विद्यार्थी अशा प्रश्नाला बघून त्याला सोडून देतील की नाही बाबा लयच भयानक दिसतोय, पण लक्षात घ्या आपण याला सोप्या टेक्निकनं सोडवू. लक्षात घ्या
या ठिकाणी हा जो 5 आहे हा 5 या ठिकाणी काय आहे भागाकारात आहे. मग आपण जर त्याला अपोजिट साईडला नेला तर भागाकाराच्या ऐवजी तो काय होणार आहे गुणाकारात होईल. मग हे 2 इन ब्रॅकेट x-3 जसाचा तसा ठेवायचा. हा 5 इकडे भागाकारात आहे त्या साईडला गेल्यानंतर तो कसा जाईल गुणाकारात जाईल. ओके बरोबर. त्याच्यानंतर तुमचा 3 जसाचा तसा ठेवायचा इन ब्रॅकेट x-4. समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे इक्वलचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही या समीकरणाचा आणि या समीकरणाची जे आन्सर येईल ते इक्वल या ठिकाणी संख्या सेम पाहिजे. मग आपण या ठिकाणी याला सोडून घेऊ. 5 दुनी किती होणार आहे 10 इन ब्रॅकेटमध्ये x-3 सेकंड ब्रॅकेटमध्ये. आता लक्षात घ्या हे पण जसंच तसं तुमच्या माहितीसाठी आपण लिहून घेऊ. ओके आता लक्षात घ्या कंसाच्या बाहेरील संख्येनं कंसातील प्रत्येक संख्येला काय करायचं असते गुणायचं असते. ओके मग 10 गुणिला x केलं तर किती होणार आहे 10x. चिन्ह हे वजाचं. 10 गुणिला 3 केलं तर 10 त्रिक 30. ठीक आहे बरोबर. 3 गुणिला x केल्यानंतर 3x चिन्ह प्लसचं आहे. 3 गुणिला 4 केल्यानंतर किती होतील 12. इथपर्यंत माझ्या मते तुम्हाला समजलेलं असेल. आता पुढे बघा जे एक्सवाले समीकरणं जवळ असतील एक्सवाल्या संख्या ज्या जवळ असतील त्यांना आपल्याला सुरुवातीला सोडवणं गरजेचं आहे. आता सर्वात मोठी संख्या 10x आहे म्हणून 10x जसेच्या तसे ठेवायचे. तुम्हाला ही xची संख्या इक्वल नंतर आहे ती जर या साईडला आणायची असेल तर ही संख्या इकडं प्लस आहे इकडे गेल्यानंतर या साईडला ती होईल मायनस. ओके त्याच्यानंतर हे 12 जसेच्या तसे ठेवायचे. हे -30 आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होतील ते +30 होतील. हे समजणं गरजेचं आहे. आपण 3x या साईडला आणले -30x तिकडे नेले -30 त्या साईडला नेल्यानंतर प्लस होतील. ठीक आहे. आता 10x मधून 3x गेल्यानंतर किती राहतील 7x बरोबर. 12 अधिक 30 किती होणार आहे 42. मग xची किंमत काढायची आहे 42 जसेच्या तसे ठेवायचे भागाकारात. हा 7 इकडं गुणाकारात आहे या साईडला गेल्यानंतर तो भागाकारात जाईल. आणि 7 सकम किती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो 42. 7 सकम 42 म्हणजे xची किंमत किती आली तुमची 6 जे की पर्याय क्रमांक सी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा केल्या. ठीक आहे. दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या तर तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. आलं लक्षात. म्हणजे त्याचे जे सामने झालेले आहे 2 सामन्यातील धावा त्याच्या माहिती आहे पण तिसरी धाव आपल्याला माहिती नाही. पण तिसऱ्या धावांच्या म्हणजे त्याच्या जेवढे सामने झालेले आहे तेवढ्या सामन्यांची सरासरी मात्र दिलेली आहे. आता एक लक्षात घ्या सरासरी याचा अर्थ काय की तुम्हाला किती सामने आहेत 3 सामने आहे कारण 2 ऑलरेडी दिले आहे तिसरा सामना तुम्हाला शोधायचा आहे. ठीक आहे. तिसऱ्या सामन्यातील धावा त्याने किती काढल्या तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सरासरी ऑलरेडी त्यांनी आपल्याला दिलेली आहे 230. ओके मग 230 आहे त्याच्यानंतर किती धावा होणार आहेत 3 किंवा 3 सामने आहेत. मग सरासरीने जर आपण त्या टोटल ॲव्हरेज नंबरला जर गुणलं तर एकूण आपल्याला धावा मिळणार आहेत किती होणार आहेत 23 त्रिक 69 म्हणजे 690 धावा त्यांच्या व्हायला पाहिजे होत्या तिघी डावांमध्ये किंवा तिघी धावांमध्ये 3 सामन्यांमध्ये. पण ॲक्च्युअली काय झालेलं आहे पहिला जो सामना आहे तो कितीचा झालेला होता 180चा आणि दुसरा सामना झालेला होता 257 धावांचा. काय करायचं या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यांची बेरीज करायची आणि एकूण 690 धावांमधून वजा केल्यानंतर तिसऱ्या सामन्याची धावा तुम्हाला ऑलरेडी मिळून जातील. मग यांची ॲडिशन करू 7 8 आणि 5 13 कॅरी 1 1 2 3 4 437 या धावा झालेल्या आहेत. त्या टोटल 690 मधून काय करणार आहे आपण वजा करू. किती 437 वजा करू. आपण ही वजाबाकी केल्यानंतर आपल्या एक निदर्शनास येईल की आपलं हे वजाबाकी केल्यानंतर तिसऱ्या सामन्यातील धावा तुम्हाला मिळून जातील. इथं आपण हातचा घेतल्यानंतर 10तून 7 गेल्यानंतर 3 हातचा वापस जाईल. 9मधून 4 गेल्यानंतर 5 आणि 6मधून 4 गेल्यानंतर 2 म्हणजे 253 धावा या तिसरा जो सामना झाला असेल तिसरा सामना तर तिसऱ्या सामन्यातील 253 धावा असतील म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असेल उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न या ठिकाणी आपल्याला अक्षर मालिकेवरती दिलेला आहे.
अक्षर मालिकेवरती प्रश्न असेल तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला अशा प्रकारची ABCD आखून घेणं गरजेचं आहे, जे की मी तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी आखून घेतलेली आहे. ठीक आहे. अल्फाबेट सिरीजवरती प्रश्न असेल तर हे आखणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पुढील या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की बघा, स्वल्पविराम दिलेला आहे, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला याच्या पुढची जोडी शोधायची आहे. चुकीची जोडी शोधा असं जर प्रश्न असता तर समोर प्रश्नचिन्ह दिलेला नसतो. ही गोष्ट लक्षात आली असेल. याची सुरुवात अशी आहे, समजून राहा. जर आपण सुरुवातीच्या पद्धतीनुसार गेलो तर पहिलं पद पहिलं पद पहिलं पद पहिलं पद असं घ्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला आन्सरचं पहिलं पद मिळून जाईल. ही एक पद्धत आहे. पण लक्षात घ्या, इथं कॉन्ट्रोवर्सी अशी होते आहे की या ठिकाणी 3 अल्फाबेट आहे, या ठिकाणी 4, 5, 6, मग पुढचे वाढत चढत आहे, म्हणजे चढत्या क्रमानं आहे. म्हणून एक लक्षात घ्या. आता आपण याचा पूर्ण तिघही अल्फाबेटचा विचार करू. AZY कुठं दिसतोय बघा तुम्हाला, AZY. ठीक आहे. त्याच्यानंतर AZY झाल्यानंतर लगेच A नंतर B आहे, तर Bच्या खालचं पद घेतलेलं आहे BYXW. ओके ओके ठीक आहे. त्याच्यानंतर B नंतर C घेतलेला आहे, त्याच्या खालचं पद घेतलेलं आहे. तर या ठिकाणी बघा पुढची प्रोसिजर आहे आपल्याला की C नंतर तुमचा D आलेला आहे, मग D नंतर तुमचा E. उत्तराची सुरुवात आपण E पासून झालेली आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, इथं या ठिकाणी 3 पद आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 6 आहे. म्हणजे पुढील येणारं उत्तर हे कशामध्ये असेल, तुमचं 7 अल्फाबेटमध्ये असेल. लक्षात घ्या. मग आता D नंतर येणारा अल्फाबेटची सिरीज बघा, E आहे, मग Eच्या खाली V आहे, मग VUTSRQ अशा प्रकारचं तुमचं आन्सर असेल. 1 2 3 4 5 6 आणि सुरुवातीचं E हे अल्फाबेट, म्हणजे अशा प्रकारची कंटिन्यू सिरीज असेल. म्हणजे उत्तर कसं असेल, EVUTSRQ. ठीक आहे. मोजून बघा, 1 2 3 4 5 6 7 हे तुमचं उत्तर आहे. आता पर्याय ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय का तुम्हाला, बघा EVUTSRQ. EVUTSRQ म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक D हे काय आहे, तुमचं उत्तर आहे. तर पुढील प्रश्न आहे, हा सुद्धा या ठिकाणी अल्फाबेट सिरीजवरती आहे, पण प्रत्येक वेळेस ABCD त्याला मॅच करेल असं होत नाही. ठीक आहे. पण तुमच्या माहितीसाठी असणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी त्यांनी काय विचार केलेला आहे, जर स्टेशन हा शब्द असा लिहाल तर चेन्नई हा शब्द कसा लिहिला जाईल. तर हे जे शब्द दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द त्यांनी फक्त कसे केले, अदलाबदल केलेले आहे. याला ABCDची गरज नाही. मग अदलाबदल कसे केलेले आहे बघून घ्या पुढे सिच्युएशन. त्यांनी इथं जशी अदलाबदल केलेली आहे तसं तुम्हाला चेन्नई या शब्दाची सुद्धा अदलाबदल करायची. आता बघा इथं त्यांनी सुरुवातीला A आलेला आहे, AT आपण जर जोडीनं घेतलं तर हा जो 2 नंबरचा TA शब्द आहे त्याची पलट केलेली आहे. ठीक आहे. हा जो यस आहे 1 नंबरला, हा त्यांनी 3 नंबरला घेतलेला आहे. तशा प्रकारे हा जो C आहे 1 नंबरचा, हा आपण इथं लिहू 3 नंबरला. त्याच्यानंतर TA आहे त्याची पलट केलेली आहे AT, म्हणून HE आहे तर त्याची पलट होईल EH, म्हणजे सुरुवात अशी होईल तुमची EH. आणि हा जो 1 नंबरचा आहे हा 3 नंबरला जाईल. मग मला सांगा, ज्या प्रश्न ऑप्शनची सुरुवात EHC आहे ते तुमचं या ठिकाणी उत्तराच्या जवळ असेल. इथं EH ची सुरुवात आहे का नाही, ऑप्शन कॅन्सल. इथं EH आहे, EH आहे, EH आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आता तिघही ऑप्शन राहिलेले आहे. पुढे बघा, या तिघांचा विषय संपलेला आहे. आता पुढे बघा TION, तर त्यांनी T जसाच तसा ठेवलेला आहे. हा जो 4 नंबरचा आहे हा अल्फाबेट जसाच तसा ठेवलेला आहे. मग तुमचे हे 3 झाल्यानंतर हा जो यन आहे हा सुद्धा तुम्हाला जसाचा तसा ठेवावा लागेल. म्हणजे C नंतर तुमचं काय येणार आहे, यन. मग C नंतर यन येणार आहे, इथं सुद्धा यन आहे, या ठिकाणी सुद्धा यन आहे, या ठिकाणी यन नाही, म्हणजेच तुमचा D नंबरचा ऑप्शन कॅन्सल होईल. लक्षात येते. मग आता पुढे त्याच्यानंतर आता बघा हा T कॉमन ठेवला होता, मग ION, तर इथं काय दिलं होतं NOI. म्हणजे हा जो 5 नंबरचा अल्फाबेट होतं या साईडकडून 5 नंबरचा, हा जो I आहे हा त्यांनी शेवटी घेतलेला आहे. मग इथं जो 5 नंबरचा अल्फाबेट यन आहे ते सुद्धा तुम्हाला शेवटी घ्यावं लागेल. येते लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचे जे ON आहे, ON त्याचं त्यांनी YNO केलेलं आहे, YNO केलेलं आहे. मग इथं जे शेवटचं आहे, शेवटचे काय आहे AI आहे, तर त्याचं काय होईल IA. ठीक आहे. हे झालं तुमचं या ठिकाणी फायनल आन्सर. आता हे आन्सर तुम्हाला कुठं चेक करायचं आहे, ऑप्शनमध्ये बघा EHCN, IAN म्हणजे पर्याय क्रमांक B हे तुमचं काय आहे, उत्तर आहे. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा हे प्रश्न फार सिंपल लेवलचे प्रश्न आहे, पण अशा प्रकारचे प्रश्न हे तुमचे चुकता कामा नाही. आला का लक्षात. बघा
पाण्याला निळं म्हटलेलं आहे, निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळं म्हटलं, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले, तर दुधाचा रंग कोणता? ठीक आहे. आता जास्त सुरुवात आहे, मी तुम्हाला शिकवत आहे म्हणून हे सर्व वाचावं लागलं, पण पेपरला एवढं वाचण्याची गरज नाही. फक्त शेवटचं वाक्य वाचायचं की दुधाचा रंग कोणता आणि स्वतःला विचारायचं दुधाचा रंग कोणता असतो? पांढरा. मग पांढऱ्याला काय म्हटलेलं आहे? तर पांढऱ्याला त्याने जांभळा म्हटलेला आहे, म्हणजे तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. ओके. पुढील प्रश्न या ठिकाणी नंबर सिरीजवरती दिलेला आहे. 30, 75, 36, 69, 42, 63. ज्यावेळेस नंबर सिरीजमध्ये एक अंक लहान दुसरा मोठा परत तिसरा अंक लहान मोठा असं जर असेल तर या ठिकाणी अंतर घेऊन चालणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला एक पद सोडून अंतर घ्यावं लागेल, क्रमागत अंतर घेऊन चालणार नाही. ठीक आहे. आता 30 आणि 36 मध्ये कितीचं डिस्टन्स आहे? 6चं. 36 आणि 6 किती होतील? 42. 42 आणि 6 या ठिकाणी किती होणार आहेत? 48. म्हणजे प्रत्येक ऑप्शनची सुरुवात 48 पासून झालेली आहे. येते लक्षात? पुढे 6 अंक काय करता आहे? पुढे जात आहेत. 6 पुढे जात आहे. 6 पुढे. आता 2 नंबरचा अल्फाबेटचा जर विचार केला आपण 75 आणि 69 मध्ये कितीचं डिस्टन्स आहे? तर -6. 6 पद मागे. 69 आणि 63 मध्ये विचार केला तर 6 पद मागे. तर 63च्या 6 पद जर मागे गेलं तर या ठिकाणी तुमचं किती येणार आहे? 57 येईल. म्हणजेच हे दोन तुम्हाला जे क्वेश्चन विचारलेले आहे त्याच्या जोड्या राहतील 48 आणि 57, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 19.25, 20.50, 22.00, 23.75 आणि 25.75. तर पुढची संख्या तुम्हाला शोधायची आहे. आता नंबर सिरीजवरती प्रश्न आहे, पण या ठिकाणी तुम्हाला पॉईंटमध्ये संख्या दिलेल्या आहे, पण काही हरकत नाही. आता मला सांगा 19.25 आणि 20.50 याच्यातील जर डिस्टन्स बघितला आपण तर ते डिस्टन्सेस आहे. जर तुम्हाला डिस्टन्स शोधता येत नसेल तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या संख्येतून काय करणार? लहान संख्या वजा करणार. 20.25 मधून 19.25 काय करणार? वजा करणार. 20.50 - 19.25. इथं आलं 10, 10तनं 5 केल्यानंतर 5, हातचा आला 1, 5 मधून 3 गेल्यानंतर 2, पॉईंट जसाच तसा ठेवायचा. 20 मधून 19 गेला 1, म्हणजे याचं जे डिस्टन्स येते आहे ते डिस्टन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1.25. हे तुम्हाला मी या ठिकाणी वजाबाकी करून दाखवली. 1.25 हे डिस्टन्स आहे. 1.25. आता 20.50 आणि 22 याच्यातील अंतर आहे असंही तुम्हाला दिसते आहे की 20.50 आणि 22 मधलं अंतर येणं आहे 1.50. ठीक आहे. वजाबाकी तुम्हाला करून दाखवतो. टोटल 22 मधून 20.50 काय करणार? वजा करणार. 0 जसाचा तसा ठेवायचा. त्याच्यानंतर 10तून 5 गेल्यानंतर 5, हातचा पॉईंट आपण हातचा घेतलेला तो वापस द्यायचा. 2 मधून 1 गेल्यानंतर 1 आणि 2 मधून 2 गेल्यानंतर 0 राहतील. म्हणजे 1.50चं डिस्टन्स मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे जर आपण विचार घेतला तर पुढचं जे डिस्टन्स आहे बघा, इथं एक लक्षात येते तुमच्या लॉजिकल की 1.25 मध्ये 25 वाढवल्यानंतर 1.50, मग याच्यामध्ये जर 50 वाढवल्यानंतर नाही तर तुम्हाला वजाबाकी करून दाखवतो. 23.75 वजा काय करणार? 22.00 वजा करणार. 5चा 5, 7चा 7, पॉईंट 3 मधून 2 गेल्यानंतर 1. बघा म्हणजे किती आलेला आहे वजाबाकी? 1.75. म्हणजे या ठिकाणी तुमची वजाबाकी आली आहे 1.75. इथं एक लॉजिकल लक्षात येत असेल तुमच्या की प्रत्येक ठिकाणी 25ने वाढले आहे. 1.25 तिच्यामध्ये 25 मिळाल्यानंतर 150, 150 मध्ये 25 मिळाल्यानंतर 175 आणि 175 मध्ये 25 मिळाल्यानंतर हे जे डिफरन्स असेल तुमचा या ठिकाणी कितीचा डिस्टन्स येणार आहे? 2.00. ठीक आहे. जसं 1.75 इथं डिस्टन्स येणार आहे 2.00. मग याच्या पुढचं जे डिस्टन्स असेल विद्यार्थी मित्रांनो ते डिस्टन्स कितीचं असेल? 2.25. कारण की प्रत्येकामध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कितीचं आहे? 25चं आहे. ठीक आहे. मग शेवटचं डिस्टन्स असेल ते 2.25 असेल. येतं लक्षात? मग शेवटच्या संख्येमध्ये ते डिफरन्स तुम्हाला काय करायचं आहे? मिळवायचं आहे. मग शेवटची संख्या किती आहे तुमची? 25.75 म्हणजे 25.75 आणि प्रत्येकाचा जो डिफरन्स आहे तो 200 नंतर येणारा पुढचा जो डिफरन्स आहे तो किती येतोय? 2.225. मग यांचे काय करणार तुम्ही? बेरीज करणार. त्याच्यानंतर पुढची संख्या तुम्हाला मिळून जाईल. मग यांची बेरीज करू. 5 आणि 5 10 0, हातचा आला 1, 7 आणि 3 10 0, पॉईंट जसाच तसा हातचा आला 1,
5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 28.00 हे तुमचं काय असेल फायनल आन्सर असेल, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा तरच तुम्हाला या ठिकाणी समजेल आणि जास्त काही विशेष नाही, तुम्हाला फक्त ते अंतर शोधायचं आहे. म्हणजे 19.25 आणि 20.50 मधलं अंतर ते आलं 1.25, याच्यातलं अंतर आलं 1.50, या दोघांमधलं अंतर आलं 1.75. मग याच्यावरून मला एक अंदाज लावता आला की प्रत्येकाचं जे संख्या वाढतं आहे त्या 0.25 वाढत आहे. मग 1.75 मध्ये जर 25 वाढवले तर 2 रुपये होतील आणि 2 रुपयामध्ये जर आपण असं धरलं गृहीत 25 रुपये वाढवले तर 2 रुपये 25 पैसे होतील आणि त्याच्यानंतर शेवटच्या संख्येनंतर त्याच्यामध्ये ते काय करायचं मिळवायचं. ठीक आहे, असं तुमचं फायनल आन्सर आलेला आहे 28. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे वेन आकृती शोधा. तिच्यामध्ये दिलेला आहे महिला, विधवा आणि माता. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महिला हा शब्द कॉमन आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अशी आकृती शोधायची आहे का महिला हे सर्कल जे आहे ते बाहेर असेल. म्हणजे आपण जर इथं म्हटलं तर महिला हे सर्कल जर आपण बाहेर घेतलं तर त्याच्यामध्ये विधवा आणि माता हे एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. एक तर माता विधवा सुद्धा असू शकते आणि विधवा हे माता सुद्धा असू शकते. अशा प्रकारचं ते एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व होईल. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तुमचं काय असेल उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हा प्रश्न तर्क आणि अनुमानावरती आहे. ठीक आहे, तर्क आणि अनुमानावरती सर्वात महत्त्वाचे बेसिक नियम जर तुम्हाला माहिती असतील तर हा प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे, आता मी तुम्हाला डायरेक्ट अशा प्रकारचं जर वर्किंग नोटनुसार सोडवून दिलं तर तुम्हाला ते समजणार नाही, म्हणून काही नियम सांगतो लक्षात घ्या. तर्क आणि अनुमानावरती जर तुम्हाला सर्व शब्द असेल, या साईडला लिहून देतो तुम्हाला, जर सर्व शब्द असेल तर सर्व शब्दानंतरचं जो घटक असतो, सर्व शब्दानंतरचा जो शब्द आहे तो शब्द मध्ये घ्यायचा आतल्या वर्तुळात आणि त्याच्यानंतर बाहेरचा शब्द घ्यायचा. त्याच्यानंतर काही जर शब्द असेल तर काही म्हणजेच काय आकृती तुमची एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व येईल आणि एकही नाही असा जर शब्द असेल तर त्यांचा त्या वर्तुळाचा एकमेकांशी संबंध येणार नाही. अशा प्रकारचे 3 नियम तुम्हाला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आता लक्षात द्या, मी तुम्हाला काय सांगितलं आहे, काही झाडे जीप आहेत. मी तुम्हाला काहीची आकृती कशी सांगितली, एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व म्हणजे एकमेकांमध्ये समाविष्ट. काही झाडे दगड आहेत म्हणजे आकृती अशी करू आपण, काही झाडे काय आहे दगड आहेत, म्हणजे काही झाडे दगड आहेत. ओके, ही आकृती झाली. दुसरी आकृती कशी येईल, सर्व जीप दगड आहेत. मी तुम्हाला आता सांगितलं सर्व नंतरचा जो घटक असतो तो कुठे येतो, मध्ये येतो, त्याच्यानंतरचा घटक बाहेर जाईल. मग सर्व नंतरचा जर जीप मध्ये आला, सर्व नंतरचा काही झाडे जीप आहेत, काही झाडे जीप आहेत म्हणजे झाडे आणि जीप असं होईल ते. ठीक आहे, सर्व नंतरचा जीप मध्ये यायला पाहिजे, सर्व नंतरचा जीप मध्ये आणि त्याच्या बाहेरचं सर्कल जे जाईल ते कशाचं असेल, दगडचं असेल. म्हणजे ही झाली तुमची फायनल डायग्रॅम. फक्त डायग्रॅम काढून चालणार नाही. या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेल्या विधानावरून डायग्रॅम काढायची आणि दिलेल्या डायग्रॅमवरती तुम्हाला ते अनुमान शोधायचे आहेत की ते बरोबर आहे का चूक आहे. काही झाडे दगड आहेत, काहीची आकृती कशी व्हायला पाहिजे अशा प्रकारची. मग काही झाडे दगड आहेत, मग तुमची आकृती अशी झालेली आहे का, काही झाडे दगड आहेत का बघा, झाडे आणि दगड एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व आहे का, आहे बघा. दगडाचं सर्कल सुद्धा झाडाच्या सर्कलातून गेलेला आहे. म्हणजे विधान अनुमान क्रमांक 1 काय आहे तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, मग पर्याय क्रमांक अनुमान जर तुमचं 1 बरोबर असेल तर ऑप्शनमधून बघा फक्त अनुमान 2 आणि 3 बरोबर म्हणतोय. मग हे कॅन्सल होणार नाही का, कारण की याच्यामध्ये 1चा आकडा आहे का, नाही. ठीक आहे, पुढे बघा, काही दगड झाडे आहेत. आता काही झाडे दगड आहेत आणि काही दगड झाडे आहे, हे दोघेही स्टेटमेंट एकमेकांना इन्व्हॉल्व करतात, कारण की दगड आणि झाडे एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 म्हणजे अनुमान 2 तुमचं काय आहे बरोबर आहे. अनुमान क्रमांक 3 काय म्हणते आहे, सर्व दगड जीप आहेत. मग मला सांगा, सर्व नंतरचा दगड आपला जो घटक आहे तो मध्ये पाहिजे होता, सर्व नंतरचा दगड मध्ये पाहिजे आणि जीप काय पाहिजे होती आपली बाहेर पाहिजे होती. पण इथं पोझिशन तशी आहे का, सर्व नंतरचा दगड मध्ये आहे का, नाही. सर्व नंतरचा दगड मध्ये नाही, तो बाहेर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक अनुमान जे 3 आहे ते काय होईल तुमचं चुकीचं होईल. 4 नंबरचं अनुमान काय म्हणते आहे, काही जीप दगड आहेत. जीप आणि दगड एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व आहे का, तर आहे बघा. दगडाच्या सर्कलमध्ये जीप हे इन्व्हॉल्व आहे. म्हणजे तुमचं अनुमान क्रमांक 4 काय आहे बरोबर आहे. मग तुमचं 1, 2, 4 हे अनुमान काय आहे बरोबर आहे. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये बघावं लागेल की बघा तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे की फक्त अनुमान 1, 2, 4 बरोबर आहे. म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर काय आहे बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कॅलेंडरवरती आहे. ठीक आहे,
दिनदर्शिका सर्वात महत्त्वाचे नियम या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रश्न कशावरती विचारलेला तुम्हाला 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार असेल तर 2 एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल. आता तुमच्या एवढं तरी लक्षात आलं असेल की मी जो पण प्रश्न घेतो आहे त्या प्रश्नाची तुम्हाला अगोदर पार्श्वभूमी सांगतो आहे, ठीक आहे, ना की बाकीच्यांसारखं तुम्हाला डायरेक्टली उत्तर तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला जर त्याच्या लेव्हलचा दुसरा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे असा माझा उद्देश आहे, ठीक आहे. आता हा प्रश्न आहे, याच्यामध्ये काही बेसिक नियम असे आहेत का 2 एप्रिल 2023 ते 2 एप्रिल 2033. आता तुम्हाला एक नियम सांगतो, लक्षात घ्या. याच्यामध्ये तारीख आणि महिना सारखा आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या उदाहरणामध्ये तारीख आणि महिना सारखा असेल त्या ठिकाणी फक्त वर्षाचा विचार करायचा, ठीक आहे. मग वर्ष कोणतं आहे? 33 आणि 23. मोठ्या वर्षातून काय करायचं? लहान वर्ष काय करायचं? वजा करायचं. येत्या लक्षात. मग 33 मधून या ठिकाणी 23 वर्ष वजा केले तर 10 वर्षाचा डिफरन्स राहील. येते लक्षात, ठीक आहे, फक्त 10. त्याच्यानंतर याच्यामध्ये असणारे लीप वर्ष कोणकोणते आहे हे महत्त्वाचं लिहिणं गरजेचं आहे. 2023 पासून 33 पर्यंत येताना लीप वर्ष. आता लीप वर्ष कशाला म्हणतात? ज्या वर्षाला 4 ने भाग जातो ते लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो, ठीक आहे. म्हणजेच लीप वर्षामध्ये 366 दिवस आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पण आता सध्या तुम्हाला ते नियम विचारलेले नाही आहे, तो घटक आपण बाजूला ठेवू. आता मला सांगा, लीप वर्ष म्हणजे ज्याला 4 ने भाग जातो. मग 23 पासून सुरुवात केल्यानंतर 2024 हे तुमचं काय असेल? लीप वर्ष असेल. त्यानंतर 2028 आणि 2032 हे तुमचे 3 लीप वर्ष येत आहे विद्यार्थी मित्रांनो. जेवढे लीप वर्ष येतील तेवढे लीप वर्षाचे तेवढे दिवस गृहीत धरायचे, म्हणजे तेवढा अंक. 3 लीप वर्ष आहे म्हणून 3 अंक लक्षात ठेवायचा. उरलेल्या 10 या वजाबाकीमध्ये तुम्हाला हे 3 लीप वर्ष काय करायचे? मिळवायचे. मग 10 आणि 3 टोटल किती झाली? 13. लक्षात घ्या. मग 13 दिवस जर तुम्ही पुढे मोजलं तरी तुमचं उत्तर येते आहे. 13 दिवस रविवारच्या पुढे मोजा तरी चालतं. पण एक शॉर्टकट नियम असा आहे का 7 दिवसांच्या पुढे जर एखादी संख्या असेल तर त्याला जर आपण 7 दिवसांना भागलं तर उत्तर आपलं फार लवकरात लवकर येऊन जाते. लक्षात घ्या. 7 दिवसांना का भागायचं? कारण की आठवड्याला 7 दिवस असतात म्हणून. मग 7 दिवसानंतर भागल्यानंतर जे तुमची बाकी शिल्लक राहील तेवढे दिवस तुम्हाला काय करायचे? पुढे जायचं आहे. मग 7 एक 7. 13तून 7 गेल्यानंतर बाकी किती राहिले? 6. म्हणून 6 दिवस तुम्हाला कुठं जायचं आहे? 6 दिवस पुढे जायचं आहे. मग 6 दिवस पुढे जायचं आहे तर कोणाच्या? तुम्हाला उदाहरणामध्ये रविवार दिला आहे. रविवारच्या 6 दिवस जर पुढे गेलो तर तुमचं फायनल आन्सर असेल शनिवार. येत्या लक्षात. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे काय आहे? तुमचं उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नामध्ये तुम्हाला कॅलेंडरवरती प्रश्न दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सुभाष माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे, ठीक आहे. माधवचा जन्म 23 नोव्हेंबर 1980 या दिवशीचा आहे, सर्वात महत्त्वाचा, ठीक आहे. आता लीप वर्ष असेल, मी तुम्हाला अगोदर तेच सांगण्याचा उद्देश केलेला आहे. लीप वर्ष असेल, साधं वर्ष असेल, साध्या वर्षाच्या पुढील वर्ष 1 दिवसाने पुढे जाते, लीप वर्षाच्या पुढील वर्ष 2 दिवसाने पुढे जाते. म्हणजे हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, सुभाष माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे. मग माधवचा जन्म कधी झालेला आहे? 23 नोव्हेंबर 1980. आपण या ठिकाणी लिहू माधव आणि या ठिकाणी लिहू सुभाष, ठीक आहे. आता काही नियम तुम्हाला या ठिकाणी सांगतो. साध्या वर्षाच्या जे साधं वर्ष असेल ना, साधं वर्ष, साध्या वर्षाच्या पुढील वर्ष 1 दिवसाने पुढे, साध्या वर्षाच्या पुढील वर्ष लगेच. लीप वर्षाच्या पुढील वर्ष 1 दिवसाने पुढे, ठीक आहे. 1 दिवस पुढे, 1 दिवस सोडून, ठीक आहे. म्हणजे हे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता मला सांगा, माधव किती दिलेला आहे तुम्हाला? माधवचा जन्म दिलेला आहे 23 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, ठीक आहे, 1980. आता याच्यापेक्षा 14 दिवसाने लहान कोण आहे? सुभाष. म्हणजे 23पेक्षा 14 दिवसाने लहान असेल म्हणजे त्याचा जन्म झालेला असेल 7 डिसेंबर 1980ला. येतं लक्षात? ओके. त्यानंतर त्यानं काय म्हटलं आपल्याला की माधवचा दुसरा वाढदिवस कधी येतो? गुरुवारी. माधवचा दुसरा वाढदिवस म्हणजे जन्म झाला त्याच्यानंतर 81ला पहिला वाढदिवस, ठीक आहे. 81ला पहिला वाढदिवस आणि 1982ला त्याचा दुसरा वाढदिवस आहे. दुसरा वाढदिवस कधी येतो आहे? गुरुवारी, ठीक आहे. मग गुरुवारच्या 1 दिवस मागे, आता 82 आहे, मागचं वर्षसुद्धा साधा आहे म्हणून 1 दिवस मागे जाऊ बुधवार, बुधवारच्या 1 दिवस पुढे गुरुवार, ठीक आहे. आणि बुधवार नंतर 1 वर्ष 1 दिवस सोडून म्हणजे 1980ला तुमचा काय येणार आहे? सोमवार. लक्षात घ्या.
साध्या लीप वर्षाच्या पुढील वर्ष एका दिवसानं पुढे जाईल. ठीक आहे. लीप वर्षाच्या पुढील वर्ष 2 दिवसानं असं तरी या ठिकाणी लिहून देतो. लीप वर्ष जर असेल तर त्याच्या 2 दिवस पुढे, साधं असेल त्याच्या 1 दिवस पुढे. आता मला सांगा, इथं जर इथं 82ला गुरुवार आहे, तर मग 81ला जर बुधवार घेतला तर 81 हे कोणतं वर्ष आहे? साधं वर्ष. मग साध्या वर्षाच्या पुढील वर्ष 1 दिवसांपुढे गेलं म्हणजे गुरुवार आला की नाही? ओके. मग आता 1980 हे लीप वर्ष आहे, मग 2 दिवस पुढे घ्या. मग 2 दिवस पुढे घेणं काय, 2 दिवस मागे घेऊ म्हणजे बुधवारच्या 2 दिवस मागे, म्हणजे बुधवार, मंगळवार आणि काय येईल तुमचा? सोमवार येईल. म्हणजे 1980ला तुमचा कोणता दिवस आलेला आहे? सोमवार आलेला आहे. बी कॉन्सन्ट्रेशन, लक्ष द्या केअरफुली. मग 1980ला सोमवार आलेला आहे, लक्षात घ्या. मग 1980ला सोमवार आहे, 23 नोव्हेंबर 1980ला. मग 23 तारखेला जर तुमचा या ठिकाणी सोमवार असेल तर 23मध्ये जर 7 दिवस मिळवले तर 30 नोव्हेंबरला तुमचा कोणता दिवस असेल? तोच असेल. काय असेल? सोमवार असेल. मग 30मध्ये 7 दिवसानंतर 7 डिसेंबरला तुमचा काय असेल? सोमवारच असेल. म्हणून इथं 7 डिसेंबर 1980ला सुद्धा सोमवारच आहे. म्हणजे सुभाषचा जन्मसुद्धा काय झालेला आहे? सोमवारीच झालेला आहे. मग आता लक्षात घ्या, आता ही कंडिशन तुमची क्लिअर झालेली आहे. आता सुभाष वर्षी सर्व खेळ आहे की सुभाषचा 6वा वाढदिवस कधी? आता सुभाषचा पहिला वाढदिवस तुमचा सोमवारी आलेला आहे. मग 6वा वाढदिवस 81, 82, 83, 84, 85 आणि 86. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6वा वाढदिवस 1986ला येईल त्याचा. ठीक आहे. मग आता आपल्याला 80ला सोमवार भेटलेला आहे. मग आपण आता पुढे जाऊ. 1980 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षाच्या पुढील वर्ष 2 दिवसांना पुढे, म्हणजे मंगळवार नंतर काय येईल? बुधवार. बुधवार नंतर गुरुवार. गुरुवार नंतर शुक्रवार. शुक्रवार नंतर शनिवार. आता 1984 हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. मग लीप वर्षाच्या पुढील वर्ष 2 दिवसांना. मग शनिवारच्या पुढे शनिवार. रविवार नंतर सोमवार. ठीक आहे. मग सोमवारच्या पुढे काय येईल? तर मंगळवार. म्हणजे तुमचं सुभाषचा 6वा वाढदिवस जो असेल तो कोणत्या दिवशी असेल? मंगळवारी असेल. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये हा प्रश्न दिशेसंदर्भातील आहे. ठीक आहे. दिशेसंदर्भातील प्रश्न असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिशा आखून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. कशा प्रकारच्या दिशा आखायच्या? तुमच्या उजव्या साईडला पूर्व. ठीक आहे. त्याच्यानंतर डाव्या साईडला पश्चिम, वरची साईड असेल उत्तर आणि खालची साईड असेल दक्षिण. अशा प्रकारच्या दिशा आखून घ्यायच्या. ठीक आहे. दिशा आखल्यानंतर सेंटरच्या केंद्रबिंदूपासून वर्किंग नोटला सुरुवात करायची. ठीक आहे. त्यानं काय म्हटलेलं आहे? संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता. आता संध्याकाळी जर असेल विद्यार्थी मित्रांनो आणि ग्रंथालयात वाचत बसलो असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. आता मला सांगा, संध्याकाळी असेल तर सूर्य कोणत्या साईडला असेल? पश्चिम साईडला असेल. ठीक आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता तो एका ग्रंथालयात बसलेला आहे. ठीक आहे. ग्रंथालय या ठिकाणी तो बसलेला आहे. त्यानं काय म्हटलं? ग्रंथालयाच्या खिडकीतून. ठीक आहे. ग्रंथालयात वाचत बसलो माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून. आता ही डावी बाजू जर दिली, याच्यातून जर हे किरण आतमध्ये आले तर ते त्याच्या कोणत्या साईडला पडतं आहे? डाव्या साईडला पडतं आहे. डाव्या साईडला. लक्षात आलं? ही त्याची डावी साईड, ही कोणती आहे? उजवी साईड. फार सोपा प्रश्न आहे. मग त्याच्या डाव्या बाजूला जर सूर्यकिरण पडत असतील तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? तर उत्तर दिशेला असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय आहे? उत्तर आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. ठीक आहे. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? सुरुवातीला प्रश्न शांततेत वाचून घ्यायचा, मग प्रत्येक ओळीवरती काम करायचं. घाई करू नका. त्यांनी काय विचारलं? त्यांच्या पायांची संख्या. मग सुरुवातीला त्यांचे पाय या ठिकाणी कन्फर्म करून घ्या. आता या ठिकाणी सुरुवातीला आहे कोंबड्या दिलेल्या आहेत आपल्याला. किती दिलेले आहे? 20. कोंबड्यांना 2 पाय म्हणजे किती झाले तुमचे? 40. त्याच्यानंतर गायी दिलेले आहे तुम्हाला 15. मग 15 गुणिला गायीला 4 पाय म्हणजे 15 चोक 60. मग त्याच्यानंतर तुम्हाला असा ऑप्शन निवडायचा आहे, कशा संदर्भातला? गुराखी विचारला त्यांनी. गुराखी. मग लक्षात घ्या, गुराखी. आता गुराखी जर आपण या ठिकाणी बघा, यांचे डोके किती होतील? मग 20 कोंबड्या आहेत तर 20 डोके, 15 गायी आहेत तर 15 डोके.
म्हणजे 20 + 15 आणि तुम्ही एखादा हे डोक्या संदर्भातलं घेतो आहे आपण डोके, ठीक आहे. 20 15 आणि गुराखी असा निवडायचा. आता गुराखी जर तुम्ही ऑप्शनमधून 6 निवडला तर हे 6 डोके झालेत, ठीक आहे. आणि गुराख्याला 2 पाय असतात म्हणून या ठिकाणी 12. मग यांची टोटल बेरीज करा. यांची टोटल बेरीज येते या ठिकाणी 40 आणि 60 100 100 आणि ती किती येते 112. लक्षात घ्या, त्यांच्या पायांची संख्या त्यांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा, आता यांची डोक्यांची एकत्रित संख्या किती होईल? 25 आणि 15 35, 35 आणि 6 41. आता 41च्या 70 पटीने जास्त आहेत का ते? किंवा 41मध्ये 70 मिळवल्यानंतर 112 होतील का? नाही. म्हणजेच या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक 1 काय होईल? कॅन्सल. मग तुम्ही पर्याय कोणता घेणार? 8 नंबरचा. आता 6नं जर उत्तर आलेलं नाही तर 8नं येणार आहे का? नाही येणार. राहिला 3चा विषय. जर आपण 3 गुराखी घेतले तर 3 दोन्ही होतील 6 पाय. यांची बेरीज केली तर 60 40 100 आणि किती होतील ते 106, ठीक आहे. तुम्ही जर गुराखी 3 घेता आहे तर 3च डोके येतील. यांची जर बेरीज केली तर 35 35 आणि 3 किती होतील? 38. आणि 38मध्ये 38पेक्षा 70 जास्त आहे काय? पायांची संख्या. आता यांची जर बेरीज केली 38 आणि 70 तर ते किती होते? 108. आपल्याकडे किती आहे? 106. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा कॅन्सल होईल, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला फक्त गुराखीच आयडेंटिफाय करायचं आहे, समजलं का? म्हणून मी ऑप्शनमधून किती घेतला त्या ठिकाणी गुराखी 5 घेतलेला आहे. तर 5 आणि 10 होतील पाय. यांची टोटल क्वांटिटी केली, टोटल बेरीज केली कोणाची? 40 60 आणि 10 म्हणजे 110 हे त्यांचे काय होतील? पाय होतील. 110 पाय. लक्षात. आता आपण डोके कन्फर्म करतो आहे. डोके तर या ठिकाणी 20 कोंबड्या 15 गाई आणि तुम्ही आता घेतलेला ऑप्शन आहे 5 गुराखी, तर 5च डोके येतील. यांची बेरीज जर केली आपण, यांची बेरीज जर केली तर लक्षात घ्या किती येणार ते? 35 आणि 5 किती होतील? 40. मग 40 तुमचे डोके झाले की नाही? मग 40 डोक्यांची संख्या, सर्वांच्या डोक्यांची एकत्रित संख्या 40 ही त्यांच्या पायांच्या संख्या ही 70 जास्त आहे. त्यांच्या संख्येपेक्षा कशाला जास्त आहे? 70 जास्त आहे पायांची संख्या. मग खरंच का? आता बघा 40 आणि 110मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 70 काय आहे? जास्त आहे. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी गुराखी किती असतील विद्यार्थी मित्रांनो? 5. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनवरून जावं लागेल, ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घड्याळावरती प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. तर बघा, किरणचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. ओके. प्रश्न सोडवणार कसा? तर सोमवारपासून तुम्हाला सकाळी 11 वाजेचा टाईम दिला आहे, त्यानंतर येणार आहे शनिवारी. मग एक काम करायचं, जेवढे दिवसाचं आपल्याला काउंटिंग दिलेलं आहे तेवढे दिवस या ठिकाणी व्यवस्थित मांडून घ्यायचे. स्मार्ट वर्क करा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, ठीक आहे. आता मला सांगा, या ठिकाणी बुधवारी सकाळी किती वाजता सुरू केलेली घड्याळ आहे? 11 वाजता. आता बुधवारी सकाळी 11 वाजेपासून मंगळवारच्या सकाळच्या 11 वाजेपर्यंत किती तास होतील? 24 तास. मंगळवारपासून बुधवारपर्यंत 24, बुधवार ते गुरुवार 24, गुरुवार ते शुक्रवार 24 आणि शुक्रवार ते शनिवार 24. अशा प्रकारे तुम्हाला टोटली तास मांडून घ्यायचे आणि त्याची पूर्ण काय करायची? बेरीज करायची शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत, ठीक आहे. 1 2 3 4 5 24 5 120, ठीक आहे. मग 120 तास झालेले आहे. आता 120 तास झालेले आहे. दिलेल्या तासाच्या किती सेकंद पुढे जाते आहे? 4 सेकंद. मग एक काम करायचं, 120 गुणिला 4 सेकंद पुढे जाते आहे म्हणून त्याला 4 सेकंदानं गुणायचं, ठीक आहे. मग आपण जर 120ला सेकंदानं गुणतो आहे तर येणारं उत्तर हे सध्या कशामध्ये असेल? सेकंदामध्ये असेल. गुणाकार करताना जर 0 असेल तर 0 कॉमन ठेवायचा आणि 12 उरलेले आहे 4, 12 चौक किती होतील? 48. म्हणजे टोटली 480 सेकंद होत आहे. मग 480 सेकंद म्हणणं योग्य नाही. आपल्याला या सेकंदाचं सुद्धा रूपांतर कशामध्ये करावं लागेल? मिनिटामध्ये करावं लागेल. म्हणून आपल्याला या 480 सेकंदाला 60 सेकंदानं काय करावं लागेल? भागावं लागेल. आणि एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सेकंदाला जर सेकंदानं भागलं तर उत्तर हे तुमचं कशामध्ये जाते आहे? मिनिटामध्ये जाईल. मग 0 0 कॅन्सल करायचा, 6 1 6 आणि 6 8 किती होतील? 48 आणि येणारं उत्तर हे कशात जाईल? मिनिटामध्ये जाईल. म्हणजे तुमचं फायनली त्यांचा जो ओव्हरऑल 4 सेकंद पुढे 4 सेकंद पुढे असं एवढ्या पूर्ण दिवसांमध्ये टोटली काउंटिंगबल होते आहे 8 मिनिटाचं अंतर पडेल. आणि तेही कशा आहे? 8 4 सेकंद पुढे जाते म्हणजे पुढचं आहे.
मग ॲक्च्युली ज्यावेळेस घड्याळामध्ये 11 वाजलेले असतील, ज्यावेळेस घड्याळामध्ये 11 वाजले असतील शनिवारचे, त्यावेळेस हा 8 टाईम एक्स्ट्राचा असेल, म्हणजे तुमचं फायनल आन्सर असेल 11:08, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. तर या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सरासरीवरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता सरासरीवरती प्रश्न विचारलेला आहे, तर सरासरीचं सूत्र या ठिकाणी तुम्हाला सांगतो. एकूण संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या. ठीक आहे. हे काय आहे? सरासरीचं सूत्र आहे. पण या ठिकाणी तुम्हाला ती सरासरीचं सूत्र इथं घेऊन चालणार नाही. लक्षात घ्या, IPLच्या पहिल्या सामन्यात चेन्नईच्या पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी किती आहे? 24. ठीक आहे. आता 9 खेळाडूंची सरासरी 24 आहे. मग त्यांना नेमकं किती धावा काढलेल्या आहे? तर एक लक्षात घ्या, दिलेल्या संख्येचा आणि सरासरीचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला आता एकूण धावा मिळून जाते. ठीक आहे. आता एकूण धावा मिळाल्यानंतर तुम्हाला ते 9 खेळाडू आहेत गुणाकारामध्ये, त्यांची सरासरी आहे 24. मग 24 गुणिले 9 म्हणजे 216 धावा असतील. त्या 9 खेळाडूंच्या किती धावा असतील? 216. पण ॲक्च्युली 10व्या फलंदाजाने काही धावा केल्या. आता काही धावा म्हणजे माहिती नाही काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली. बरोबर आहे. आता ती सरासरी किती झालेली आहे? 25. अगोदर किती होती? 24. पण 24 ही सरासरी किती खेळाडूंना फॉलो करत होती? 9 खेळाडूंना. म्हणून आपण 24 गुणिले 9 केलं. आता जी सरासरी आहे ती परफेक्ट 9 + 10वा खेळाडू म्हणजे 10 खेळाडूंना फॉलो करते आहे. म्हणून 10 खेळाडू गुणिला किती करायचं? 25. मग 25 गुणिला 10 किती होतील? 250. आता लक्षात घ्या, 10 खेळाडूमधून जर 9 खेळाडूंची जर सरासरी वजा केली आपण, धावा जर वजा केल्या, तर तुम्हाला जो 10व्या फलंदाजानं धावा काढलेल्या त्या तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. कारण टोटल 10मधून 9 वजा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परफेक्ट तो 10वा खेळाडू आहे त्याच्या धावा मिळून जातील. 250मधून तुम्हाला काय करायचं आहे? 216 वजा करायचा आहे. तर या ठिकाणी तुमचं फायनल आन्सर असेल 34. यांची वजाबाकी केल्यानंतर म्हणजे तो जो 10वा प्लेयर आहे त्यानं काही धावा काढल्या. म्हणजे किती धावा काढलेल्या असतील? 34 धावा काढलेल्या असतील. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं काय उत्तर आहे. तर पुढील नंबर सिरीजवरती प्रश्न आहे आपल्याजवळ समोर. 8:32 आहे. ठीक आहे. तर 12चं या ठिकाणी क्वेश्चन मार्क विचारलेला आहे. संख्यामाला प्रकरणातील समान संबंध ओळखा. म्हणजेच पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्याचा आणि चौथ्या पदाचा लावायचा. आता या ठिकाणी एक लॉजिक महत्त्वाचं आहे की हे काय नेमकं याच्यामध्ये काय क्रिया झालेली असेल की 8ला 32 ही जोडी आलेली असेल. लक्षात घ्या. मग 8ला 32 येण्यासाठी जर यांनी सुरुवातीला याच्यामध्ये अंतर बघून घ्या. आता अंतर फार मोठं आहे, मग आपण अंतर घेऊ शकत नाही. आपण जर कधी बेरीज केली तर ठीक आहे, 8 चौक किती होतील? 32. काही विद्यार्थ्यांना वाटेल की इथं 4ने गुणल्यानंतर 32 आलेले आहे. तर ठीक आहे. मग जर तुम्ही याला 12ला सुद्धा 4ने गुणणार तर 12 चौक 48 आहे का ऑप्शनमध्ये? नाही. म्हणजे तुम्ही जसा विचार करणार तशा कंडिशनमधून तुम्हाला मी बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मग गुणाकार हे क्रिया होणार नाही. मग नेमकं काय झालं असेल? तर या ठिकाणी गुणाकार संपलेला आहे, अंतर संपलेला आहे, बेरीज पण नाही आहे. मग वर्ग करून पाहू. मग 8चा वर्ग किती होतो आहे? 64. आणि 64ला जर 2ने भागलं तर तुमचं उत्तर येते 32. तसं आपण इथं ट्राय करून बघू. 12चा वर्ग आहे 144. 144चं जर हाफ केलं आपण तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? 72. म्हणजेच किती येते? 72. जे की पर्याय क्रमांक सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 10/7, 14/9, 18/11 आणि 22/13. पुढचं पद तुम्हाला काढायचं आहे. मग आपण जर या ठिकाणी अंतराचा विचार केला, अंशाचा, 10 आणि 14 मध्ये 4चं अंतर आहे. 14 आणि 4 18, 18 आणि 4 22. मग 22 आणि 4 किती होतील विद्यार्थी मित्रांनो? तर 22 आणि 4 26 होतील. म्हणजे अंशामध्ये 26 असणारे पर्याय 2 आहे, बाकीचे नाही, म्हणजे ते कॅन्सल होतील. मग तुम्हाला अंशातली संख्या 26 भेटलेली आहे. आता छेदाचा विचार करा. 7 आणि 2 किती होणार? 9. 9 आणि 2 11. 11 आणि 2 13. मग 13 आणि पुढचे येणारे पद किती असेल? 15. म्हणजे या ठिकाणी तुमचं फायनल आन्सर असेल 26/15, जे की पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर दिलेलं आहे. तर पुढील प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आहे. आता हा प्रश्न स्मार्ट प्रकारे कशा प्रकारे सोडवायचा तर हे लक्षात घ्या. आता बघा, त्यांनी हे जे शब्द दिलेले आहेत त्याच्यासमोर कन्व्हर्ट केलेले शब्द आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की या शब्दाशी संबंधित हे शब्द आहेत फक्त, कन्फर्म नाही. म्हणजे तुम्हाला किंग विचारलं म्हणून किंगसाठी याच्यातून कोणता घेणार हे कन्फर्म नाही. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं हे वाक्यरचना महत्त्वाची या ठिकाणी आहे.
पहिला शब्द घ्यायचा नाम, बरोबर. आता NAM हा शब्द परत कोणत्या ओळीमध्ये रिपीट झालेला आहे? तिसऱ्या ओळीमध्ये. बघा दिसते नाम. मग पहिल्या वाक्याचा आणि दुसऱ्या वाक्याचा या ठिकाणी काय करायचं बघायचं. पहिली ओळ आणि तिसरी ओळ. आता मला सांगा, या पहिल्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये सारखा घटक कोणता आहे? इज आहे. येते लक्षात? इज. म्हणजेच या ठिकाणी नामसाठी कोणता शब्द असेल तर इज असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द बघा, निक हा शब्द कुठं दिलेला आहे का? निक हा शब्द लास्टला आहे. काय आहे? निक आहे. मग या पहिल्या आणि शेवटच्या वाक्यरचनेमध्ये किंवा पहिल्या आणि शेवटच्या शब्दरचनेमध्ये सारखा घटक कोणता आहे का? आता किंग इज गुड आणि बुक वाज गुड. बघा इथं गुड शब्द सारखा आहे. म्हणजे याचा अर्थ निकसाठी कोणता शब्द असेल तर तो असेल गुड. मग एक लक्षात घ्या, तुम्हाला नाम भेटलेला आहे, निक भेटलेला आहे. मग राहिलेला शब्द कोणता आहे? टॉम. आणि इथं राहिलेला काय आहे? किंग. मग तुम्हाला काय विचारलेलं आहे की किंगसाठी कोणता शब्द पर्याय वापरला जाईल? तर किंगसाठी काय वापरला जाईल? टॉम. किंवा टॉमसाठी किंग वापरला जाईल. पण ऑप्शनमध्ये तुम्हाला यासाठी की किंग विचारलेला आहे प्रश्नामध्ये, तर त्याचं उत्तर असेल टॉम, जे की पर्याय क्रमांक C मध्ये दिलेलं आहे. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला संख्यामाल्यावरती प्रकरण आहे. ठीक आहे. किंवा संख्यांवरती प्रश्न दिलेला आहे. आला लक्षात? तुम्हाला कंसामध्ये प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे. म्हणजे या दोन संख्यांमध्ये काहीतरी क्रिया झालेली असेल. काहीतरी क्रिया झालेली असेल म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, वर्ग, घन वगैरे सगळ्या प्रकारचं ट्राय करणं गरजेचं आहे. मग सुरुवातीला तुम्ही आता अंतराला तर महत्त्व देऊ शकत नाही. अंतराला महत्त्व देणं म्हणजेच तुम्ही याच्यातले जर फरक काढला, 25 आणि 20 मधला फरक 5 येतो आहे, तर 90ला मॅच करत नाही. मग आपण बेरीज करून बघू, मायनस बेरीज. बट 25 आणि 20 यांची जर बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो, तर ती किती येते आहे? 45. ठीक आहे. 45 येते आहे. मग 45ची जर दुप्पट केली तर तुमचं या ठिकाणी 90 मॅच करते आहे. 16 आणि 34 यांची जर बेरीज केली तर ते येते आहे 50. 50ची जर दुप्पट केली तर 100 फॉलो होते आहे. तसं 57 आणि 13 यांची जर बेरीज केली तर 57 आणि 3 60, 60 आणि 10 70, आणि 70ची जर दुप्पट केली तर 140 या ठिकाणी तुमचं उत्तर येते आहे. म्हणजे पर्याय क्रमांक D मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न कशा प्रकारचा सोडवला आहे? बाहेरच्या अंकांची बेरीज करून त्याची दुप्पट केलेली आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक पुढचा दिलेला आहे तुम्हाला 4, 49, 25, 16, 1, 9, 81, 36 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता एक सोडवण्याची स्ट्रॅटेजी अशी आहे का ज्या ओळीमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की या दोघं संख्येमध्ये काहीतरी क्रिया झालेली असेल तेव्हा हे उत्तर आलेलं असेल असं आपण गृहीत धरू. म्हणजे 4 आणि 49 मध्ये काय क्रिया झालेली असेल की 25 उत्तर येईल, अशा प्रकारची आपण सुरुवात करू. मग आपण जर म्हटलं की यांची बेरीज तर पॉसिबल नाही, बेरीज जर केली तर या ठिकाणी जास्त येईल, 50 आणि 53 येईल आणि 53 कुठंतरी मॅच करत नाही. मग आपण जर यांच्या वर्गाकडे गेलो तर हा 2चा वर्ग आहे आणि हा कितीचा आहे? 7चा वर्ग आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. 2चा वर्ग 7चा वर्ग, 7 मधून जर 2 वजा केले तर 5 उरतात आणि 5चा वर्ग किती येतोय? 25. असं मे बी पॉसिबल होऊ शकतं. म्हणजे वर्ग घेऊन म्हणजे वर्गाचा नंबर घेऊन त्यांची वजाबाकी. पण तसं इथं पॉसिबल आहे का? इथं हा 4चा वर्ग आहे, 1चा वर्ग 1च राहतो. ठीक आहे. आणि यांची जर मायनस केलं तर तुमचं 3च राहील. म्हणजे तुम्हाला ही सुद्धा प्रक्रिया घेता येणार नाही. ठीक आहे. ओके. मग आपण एक लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे ही प्रक्रिया तुमची संपली. घनाची तर प्रक्रिया घेऊ शकत नाही. मग एक लक्षात घ्या, इथं त्यांनी एक कंडिशन अप्लाय केलेली आहे की 1चा वर्ग 1. ठीक आहे. इथं 2चा वर्ग. ठीक आहे. या ठिकाणी 3चा वर्ग, या ठिकाणी 4चा वर्ग घेतलेला आहे, इथं 5चा वर्ग घेतलेला आहे, या ठिकाणी 6चा वर्ग घेतलेला आहे, या ठिकाणी 7चा वर्ग घेतलेला आहे, इथं 9चा वर्ग घेतलेला आहे. मग सिरीजनुसार घेतलेला आहे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि डायरेक्ट 9 आहे. मग 8 राहिला की तुमचा. मग या ठिकाणी 8 ही संख्या राहिलेली आहे. मग 8चा वर्ग किती येणार आहे? 64. म्हणजेच या ठिकाणी तुमचं फायनल आन्सर असेल 64, जे की पर्याय क्रमांक B मध्ये दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या प्रश्नासारखंच या ठिकाणी नंबरवरती प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण क्रमागत विचार केला तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे. मग हे प्रश्नचिन्ह कोणत्या बेसवरती विचारलेलं आहे ते पाहून घेणं गरजेचं आहे.
अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ट्राय करणं गरजेचंच असतं. ठीक आहे. आता मला सांगा, जर आपण समोरासमोरील अंक जर बघितले तर 3 आणि 3च्या समोर 29 आहे. काय क्रिया झालेली असेल? कारण की अंतर का नाही घेऊ शकत आपण? कारण की अंतर बघा कमी जास्त होत आहे. 3मध्ये 7 मिळवल्यानंतर 10 परत संख्या कमी होत आहे, परत वाढते आहे, परत फार मोठी संख्या वाढते, म्हणजे अंतराची क्रिया आपण घेऊ शकत नाही. अंतर केव्हा घेतलं असतं? किंवा जेव्हा 5-5चं अंतर असेल, 2-2चं अंतर असेल तेव्हा. इथं अंतर कमी जास्त होते म्हणून अंतराची क्रिया आपण घेऊ शकत नाही. मग राहिला विषय अंतर घेऊ शकत नाही, बेरीज वजाबाकीचा संबंध येणार नाही. मग राहिला गुणाकाराचा विषय. गुणाकार, भागाकार घेऊ शकत नाही. भागाकार घेतल्यानंतर उत्तर हे तुमचं पॉईंटमध्ये जाईल. मग गुणाकार जर घेतला आपण, समोरासमोरील अंक जर बघितले, ठीक आहे, तर 3 आणि 9मध्ये काय क्रिया झालेली असेल? अलग लक्षात. मग 3 आणि 9मध्ये, ठीक आहे, तर या ठिकाणी जर आपण वर्गाच्या लेव्हलवरती गेलो, वर्ग 3चा वर्ग 9 मॅच होत नाही. 3चा घन जर घेतला विद्यार्थी मित्रांनो आपण, तर 3चा घन येतोय 27. ओके. आणि जवळपास ती संख्या मॅच करते. तिच्यामध्ये जर 2 मिळवलं तर किती होते? 29. ओके, ठीक आहे, येते आहे. मे बी एक शक्यता झालेली आहे. जर दुसरा विचार केला आपण, दुसऱ्या संख्येचा 10चा जर विचार केला तर 10चा घन या ठिकाणी किती येतो आहे? 1000. ठीक आहे. आणि तिच्यामध्ये इथं जर 2 मिळवलं तर इथं सुद्धा 2 मिळवा, म्हणजे 1002 उत्तर येते का? हो, येते आहे, मॅच झालेलं आहे. मग तसं तुम्हाला डायरेक्ट विचारा प्रश्नाकडे 5चं घेऊन पाहू. मग 5चा घन जर घेतला तर 125, नेहमीप्रमाणे 2 जर मिळवलं ते 127 येते आहे, मॅच करते. मग 8चा घन या ठिकाणी येतो आहे, 8चा घन 512 प्लस जर 2 मिळवलं तर तुमचं उत्तर येते आहे 514. आहे का ऑप्शनमध्ये? बघून घ्या. ओके, आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 व्यक्ती मुले एका रांगेत बसली आहेत. ठीक आहे. सुरुवात इथून करावी लागेल आपल्याला. सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये, ठीक आहे, म्हणजे हा जो सुनील नावाचा व्यक्ती आहे तो कोणाच्या मध्ये आहे? अनिल व सुनीलच्या मध्ये. किंवा सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये. पेपरला असा प्रश्न असेल तर मे बी 2 कंडिशन करून घेणं गरजेचं आहे, कारण की काही वेळेस अनिल तिकडनं असू शकतो. म्हणून ते पुढची कंडिशन मी याला परत रिप्लाय करतो. सुनील दीपक या साईडला घेतो, ठीक आहे, आणि अनिल या साईडला घेतो. ओके. आता पुढचं का वाक्य म्हटलं त्याला? महेश प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. आता महेश, प्रशांत आणि सुरेश हे 3 व्यक्ती इथे दिसत आहे का? नाही. मग ते दिसत नाही तर ते वाक्य राहू द्यायचं. मग पुढचं वाक्य घ्यायचं. पुढचं वाक्य काय म्हटलं त्याने? संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. संजय कोणाच्या मध्ये आहे? दीपक आणि प्रशांतच्या मध्ये. मग दीपक इकडे आहे की नाही? मग दीपक आणि प्रशांतच्या मध्ये कोण आहे? दीपक आणि प्रशांतच्या मध्ये कोण आहे? संजय. मग इथं मी काय लिहिलं आहे? संजय लिहिला. तशीच ते कंडिशन वरती क्लिअर करा. मग दीपक या साईडला आहे तर दीपक आणि प्रशांतच्या मध्ये कोण आहे? संजय. मी ऍट अ टाइम 2 कंडिशन क्लिअर करतोय. काही वेळेस एखादी चुकेल, एखादी बरोबर येईल. ठीक आहे. पुढे त्याने म्हटलं अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहे, म्हणजे अनिल टोकाला असेल, याच्या इकडे कोणीच नसेल, त्याच्या तिकडेही कोणीच नसेल, टोकाला म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता हे 2 वाक्य क्लिअर झालेले आहे, पण एक वाक्य आपलं राहिलेलं आहे. कोणतं? हे महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. कोण? महेश. प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये, म्हणजे प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये कोण आहे? महेश. मग अशी मांडणी त्या ठिकाणी करा. ठीक आहे. जर तुम्ही प्रशांतच्या साईडला जर इकडे घेतला आपण, या साईडला महेश आणि या साईडला कोण आहे? सुरेश. ठीक आहे. तर हे त्याची मांडणी. पण मला सांगा शेवटची कंडिशन काय म्हटलं त्यानं? अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहे. बघा आहे की नाही? अनिल आणि सुरेश दोन्ही टोकाला आले की नाही? ठीक आहे. इकडे सुद्धा अनिल आणि सुरेश दोन्ही टोकाला आलेले आहे. काही हरकत नाही. शेवटी त्यानं विचारलं की दीपक कोणाच्या मध्ये आहे? ठीक आहे. हा जो दीपक आहे हा कोणाच्या मध्ये बसलेला आहे? सुनील आणि संजयच्या मध्ये बसलेला आहे. तर असा ऑप्शन आहे का आपल्याकडे? सुनील आणि संजय. तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय आहे? उत्तर आहे.